सॉरी दासोपंत. कोण रंगराव? मला वाटलं पोलीस असंच ना. भुजंगराव. सॉरी दासोपंत, तुम्हाला पोलिसांची इतकी भीती वाटते? भीती नाहीये, पण नाही कशी वाटणारच. चोरांना पोलिसांची भीती नाही वाटणार तर काय प्रीती वाटेल? चोर मग काय साव म्हणू. बाकी दासोपंत आपले कमाल कर दिया. तुमच्या इथल्या सभ्य वागणुकीकडे पाहिलं म्हणजे तुम्ही असले काही कट कराल हे कोणाला सांगून सुद्धा खरं वाटणार नाही. पुरे दादासाहेबांचे कारभारी दासोपंत उर्फ भुजंगराव. जास्त बोलू नका हो. मग मी सांगितलेल्या कामाचं काय केलं तेवढं सांगा. हो काय केलं नाही ते आधी विचार. असं काय? हे बघा, आज दुपारीच मी श्रीमंतांच्या वाड्यावर गेलो. बर. श्रीमंतांचा हात हातात घेतला, त्यावरच्या रेषा पाहिल्या, कुंडली मांडली आणि त्यांना ठामपणे सांगितलं, काय? श्रीमंत, आपका खोया हुआ बेटा यानी कि आपका राम शंकर जी की कृपा से जल्दी ही वापस लौटेगा. शाबास. आणि यावर श्रीमंतांचा चटकन विश्वासही बसला. असं? अहो इतकंच नव्हे तर त्यांनी 100ची नोट माझ्या हातावर आणि डोकं पायावर ठेवलं. शाबास. म्हणजे आपला पहिला फासा तर बरोबर पडला. बरोबर. नाहीतरी नवस साया सांगारे दुपारी करून थकला होता म्हातारा. आपल्या फासात बरोबर अडकला. दासोपंत, इतकंच नव्हे तर आम्ही कोणीतरी पहुंचे हुए महात्मे आहोत हे श्रीमंतांना पटवण्यासाठी आम्ही त्यांच्याशी थोडी धर्मचर्चाही करून पाहिली. धर्मचर्चा? आणि तुम्ही? क्यों नहीं दासोपंत. मैं साधु से आलाप भी कर लेता हूँ, मंदिर में कभी जप भी कर लेता हूँ, मानव से कहीं देव न बन जाऊं मैं ये सोच के कुछ पाप भी कर लेता हूँ. रंगराव, नाही घाबरू नका, ही पोलिसांची शिटी नाही. मग मी आणलेल्या रामच्या तोतयाची शिटी आहे. म्हणजे रामचा तोतिया मिळाला तुम्हाला? तोतया? प्रत्यक्ष रामच मिळाला. असं? अगदी तुम्ही दिलेल्या फोटो बरोबर कट्स आहेत तसे. त्याला आणू काय ते? आणा आणा, लवकर आणा. हा पण दासोपंत, आता काय राहिलं? श्रीमंतांचा जसा माझ्या ज्योतिषावर विश्वास बसला तसा या तोतयावर बसेल ना. रंगराव, तुम्ही ज्योतिषी आहात. तुम्हाला माणसांचे हात कळतात पण मन नाही कळत. 14 वर्षापूर्वी रामची नाव गंगेत बुडाली, बाकी सगळ्यांची प्रेत मिळाली पण रामचं प्रेत काही मिळालं नाही. आणि म्हणूनच त्यांच्या वेड्या आयुष्याला वाटतं की राम जिवंत आहे आणि आज ना उद्या तो इथं परत आल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच एखाद्या तोतियाला त्यांच्या समोर उभा केला ना की त्यांचा चटकन त्याच्यावर विश्वास बसेल. म्हणून तर आपलं हे नाटक. बरोबर. आता त्या तोतियाला वाड्यातल्या सगळ्या पात्रांची ओळख करून देईल. अच्छा, म्हणजे ही आपल्या नाटकाची नांदीच म्हणा ना. हो, ही नांदी. आणि उद्या सकाळपासून रामनवमीच्या सुमुहूर्तावर प्रत्यक्ष नाटकाला सुरुवात. जा जा. भुजंगराव, सॉरी दासोपंत, आलास तू? आला का? येऊ द्या. एवढा मोठा वाडा? हो, एवढा मोठा वाडा स्वप्नात तरी पाहिला होतास का? मी स्वप्नात वाडे पाहत नाही का? राजवाडे पाहतो.
अरे वा, बराच हुशार दिसतोयस. होय, हुशार आहे म्हणूनच बेकार आहे. हा. बा ना, माझ्या अंगाला साबण, या कपड्यांना पाणी, केसाला तेल आणि जिभेला चांगलं अन्न लागून 4-6 दिवस तरी उलटून गेले. एरवी करतोस काय तू? मी जुगार खेळतो. हा? हो, नशिबाने साथ दिली तर 5 चे 50 होतात. नशिबाने चक्कर खाल्ली तर 50 पाऊंशाचं कर्जही होतं. अच्छा, म्हणजे जुगारासारखे गुन्हे करू शकतोस तर? नाही लाजानं, दारिद्र्यानं. इथं दारिद्र्य दूर होईल तुझं. होय, हो. म्हणजे नेमकं काय होईल माझं? कल्याण होईल, श्रीमंत होशील तू, मान मिळेल, लौकिक वाढेल, हे सगळं एकाच दिवसात. आणि तेही कबाड कष्ट केल्याशिवाय. हे सगळे एकाच दिवसात? हो. आलं आलं, माझ्या ध्यानात आलं. काय? तुम्ही मला अल्लाद्दीन प्रमाणे जादुई चिराग आणायला सांगणार असाल. अरे भाई, ये तो पहली चाल है. हा. सोचते क्या हो, आगे आगे देखो होता है क्या. हम्म. काय रे तुझं नाव काय? राजकुमार. हा? मीच ठेवलंय. हा. स्वप्नात राजवाडे पाहायला सोपं जावं म्हणून, भुकेनं तडफडणाऱ्या आतड्यांना पंचपक्वान्न पाहता यावीत म्हणून. तुम्ही मला प्रेमानं राजू म्हणू शकता. तुला प्रेम करायला बोलवलं नाही इथं. प्रेम, आजवर कोणी माझ्यावर प्रेम केलेलं नाही. आई, बाप, समाज, कुणी नाही. जाऊ दे, मला इथे काय करावं लागेल? नाटक. होय, प्रोज का संगीत? विनोद नको आहे. अहो, विनोदाशिवाय नाटकं चालत नाहीत म्हणाल. ते आमचं आम्ही बघून घेऊ. बर. या नाटकात तुला हिरोची भूमिका करायची आहे. होय, मी हिरो आणि तुम्ही कोण? विलन? पुन्हा सांगतोय, विनोद नको आहे. नाही, पुढे पुढे. या वाड्याचे मालक श्रीमंत दादासाहेब देशमुख यांचा 14 वर्षापूर्वी गंगेत बुडून मेलेला मुलगा व्हायचा आहे. मेलेला मुलगा जिवंतपणी? म्हणजे त्या मुलाचा तोतया? अच्छा अच्छा अच्छा, नाटकाचं नाव तोतयाचं बनलंय. पुन्हा सांगतोय, विनोद नको आहे. विनोद नको. श्रीमंत तुझे वडील. वडील? हो, वडील. कुठले वडील? तो नीच माणूस, माझ्या आईच्या अंगावर दारू पिऊन हात टाकणारा तो क्रूर राक्षस? नाही, आता मी त्या खुनाचा बदला घेणार आहे. नाही, एकदम नाही. आता मी त्याला अस्वली गुदगुल्या करणार, त्याच्या हाडामासाशी प्राणाशी खेळणार, त्याचं मरण त्याला जिवंतपणे दाखवणार. आणि मी हसणाऱ्या सुडाच्या समाधानानं, तृप्तीच्या सुखानं, उभ्या आयुष्यात कधी हसलो नसेल इतका हसणाऱ्या मी, धबधब्यासारखा, प्रचंड धबधब्यासारखा. रंगराव, आपल्याला हवा तसा तोतिया मिळालाय. बरोबर. याला कुठल्या तरी बापावर सोडू उगायचं आहे, आणि याच त्याच्या मानसिक विकृतीचा आपण फायदा उठवला पाहिजे. राजकुमार नाही, आपलं राम. हा. तुला कुठल्या तरी बापावर सोडू उगायचं आहे ना? हो, दाखवा मला तो बाप, दाखवा तो नराधम. इकडे ये. ते पाहिलंस? कीर्तनकाराच्या पायावर डोकं ठेवतायत ना, तेच या वाड्याचे मालक दादासाहेब देशमुख. त्यांचा खून करायचा नाही, आता काहीपणानं काही करायचं नाही. साप मारायचा, पण काठी न तुटता. ते तुम्ही माझ्यावर सोपवा, पण जगातल्या एका तरी बापाला मला दुखावू द्या, जखम करू द्या. आणि त्या साधं पातळ नेसलेल्या बायकांना प्रसाद वाटतायत त्या कोण? ती जानकी, एक जगा वेगळी पतिव्रता. हिचंच रामशी लग्न ठरलं होतं, पण एकाएकी तो बुडून मेल्यामुळं स्वतःहून वैधव्य पत्करलेली कुमारी. अच्छा अच्छा, म्हणजे मला तिचा पती म्हणून वावरावं लागेल. मोठं कठीण काय? त्याची तुला सवय करावी लागेल. आजवर कुठल्याही स्त्रीशी कुठल्याही नात्यानं असं वागण्याचा प्रसंग नाही आला माझ्यावर. तुला सवय करावी लागेल, सांगितलं ना. आणि तो श्रीमंतांच्या पाठीमागं हातवारे करतोय ना, तो वेडा लक्ष्मण. त्याचं वय वाढलं पण बुद्धी नाही वाढली. रामची नाव गंगेत बुडालं श्रीमंतांनी यालाच आपला मुलगा मानला. बस, बाकीच्यांशी मला कर्तव्य नाही.
आता सुरुवात कुठून करायची ते सांगा. हा, आणि या नाटकापासून मला काय मिळणार आहे ते सांगा. श्रीमंतांची 50-60 लाखांची इस्टेट. 50-60 लाख? हा, पण सगळी नाही, तुझ्या माझ्यात 50-50. होय, ऑल राईट, ऑल राईट. कुठून सुरुवात करायची? आज रात्री मी तुला सारं प्लॉटिंग समजावून सांगणार आहे. रंगराव, हा, या किल्ल्या त्या पडक्या वाड्याच्या बर. आज रात्री तिथं मुक्काम. हा, आणि याला जरा सचेल स्नान घाला, हो. चांगले कपडे घ्या आणि भरपूर खायला घाला. म्हणजे बळी देणाऱ्या बोकडाला देतात तसं. पुन्हा सांगतोय, विनोद नको आहे. विनोद नकोय तर रंगराव, किती वेळ झालं? लक्षात आलं? हो. उद्या सकाळी 7 वाजता नाटकाला सुरुवात. दासोपंत हो. एवढे सकाळचं आला? काय आज वाड्यावर जरा विशेष काम होत आणि कर्तव्यात न चुकणं हा दासोपंताचा धर्म आहे वहिनी साहेब. खरंय, तुमच्यासारखे कारभारी लाभले म्हणूनच या वाड्याचा कारभार नीट चाललाय. अहो, सगळी त्याची करणी. म्हणतात ना, देवाची करणी. आणि नारळात पाणी. या वेळे लक्ष्मण भाऊजी या. दासोपंत, काय झालं? मला वेडा नका म्हणू. असं? मी शाणा आहे. शाणा? चांगले 1.5 शाणे, 1.5 शाणे. म्हणजे तुमच्या इतका? लक्ष्मण, काय? आम्ही देवघरात पूजेला बसलो. हा, दासोपंत आले असले हा. तर त्यांना म्हणा हिशेबाच्या वह्या घेऊन देवघरातच या. हो हो हो, आलो आलो आलो. जा, दासोपंत जा. माळी बुवा, अहो माळी बुवा. काय भाऊजी, किती घाबरले मी. अशालाच लोक तुम्हाला वेडा म्हणतात. वहिनी, खरंच का ग मी वेडा आहे? दासोपंत म्हणतात माझं वय वाढलंय पण बुद्धी नाही वाढली. आणि आणि मी दादासाहेबांचा मानलेला मुलगा आहे, खरा मुलगा नाही. ए वहिनी, वहिनी, मानलेला मुलगा म्हणजे काय आणि खरा मुलगा म्हणजे? सांगते सांगते, सगळं सांगते. तुम्ही बसा पाहू असे. मानलेला मुलगा म्हणजे मायेच्या नात्याचा आणि खरा मुलगा म्हणजे रक्ताच्या नात्याचा. कळला? काय कळलं नाही. मी वेडाच आहे. नाही, तुम्ही मुळीच वेडे नाहीये. तुम्ही खूप खूप शहाणे आहात. भाऊजी, काय? भाऊजी कुणाला सांगू नका हा. पण आज की नाही, पहाटे मला एक स्वप्न पडलं. पहाटेची स्वप्न खरी होतात म्हणे. हो? काय दिसलं तुला स्वप्नात? हे दिसले. हे म्हणजे राम दादा. आता आमचा दादा येणार वहिनीची कळलं कुळणार. भाऊजी, अहो दादासाहेब आज पूजेला बसले. त्यांना हा विषय काढलेला नाही आवडत. डोळे भरून येतात त्यांचे. माझं एक काम करता? काय? ही एवढी मात्रा जरा माळी बुवांना नेऊन देता? हो. बाई 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 बाई, आता मात्र हद्द झाली हो तुझ्या पुढं. अगं, विधवेच्या जातीला अशी गाणी म्हणणं शोभतं का? मावशी, मला विधवा नका हो म्हणून. मग काय सधवा म्हणू? हा, बरोबर. काल त्या ज्योतिषानं राम परत येणार म्हणून सांगितलं ना, म्हणून तुला विधवा म्हटलेलं आवडत नसेल, होय ना? पण ते काही नाही, आजपासून गाणी बंद. काय म्हणते मी? तुम्ही काही म्हणू नका. जानकी अक्कांचे गाणे बंद करणे म्हणजे जे ते वसंत ऋतूत कोकिळेचा गळा लावण्यासारखे आहे. आलात भटजी बुवा. आता तुम्हीच तेवढं राहिला होता तिची स्तुती करायचे. जानकीचा आवाज म्हणजे कोकिळा का? मग हो, जानकी अक्कांचा आवाज म्हणजे कशी अगदी नुसती मधाची थान. त्याचे काय आहे मावशी? काय नाही म्हणजे पोथी आम्ही सुद्धा वाचतो, अगदी वयाच्या 10व्या वर्षापासून वाचतो. हो, पण आमच्या गळ्यात ते नाही.
आमचा आवाज म्हणजे मंत्र जागराचा आवाज. अख्खी आळी जागी व्हायची. पण जानकी अक्कांचा आवाज म्हणजे साक्षात कोकिळाच बरं, साक्षात कोकिळा. जानकीच्या आवाजाची स्तुती करताय जशी काय एखादी गायिकाच लागून गेली की नाही. पण आमचे हे अजून बागेत काय करताय? अहो अहो ऐकलं का? नाही नाहीच ऐकू जायचं त्यांना. त्यांच्या नावानं कितीही हाका मारा, त्यांचा आपला आहे का आहे. अहो ऐकलं का? अगं आई ग, गेला ग बाई, गेला माझा गुडघा. आलं वाटतं ध्यान. बाई 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 बाई, आता मात्र शर्थ झाली हो वेडेपणाची. कुणाच्या वेडेपणाची? तुमच्या. त्या आधी धोतर नीट करा. हो. काय बागेत काय करत होता? बागेत मी गुलाबाच्या फुलाला आंघोळ घालीत होतो. गुलाबाच्या फुलांना? हो एकदा मला आंघोळ घाला म्हणजे सुटाल. हो. अहो आंघोळ शेवटची सुटल्यावरच घालतात ना. अहो तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. बसा इथं. अहो आग लागली, आग. बाप रे. अहो तुम्ही कुठे निघालात? आज भिजवायला जातो ना. ठेवा त्या नळकांना आधी खाली. चालले लगेच आग विझवायला. अहो अहो आपण इथं कशासाठी आलो? आपण इथं कशासाठी आलो? मलाच विचारा. तुम्ही अहो आपण इथं एका महत्वाच्या कामासाठी आलो. हा. काय म्हणते मी? तुम्ही म्हणा, मी ऐकतो. काय? नुसती नंदी बैलासारखी मान डोलावू नका. काय म्हणते मी? नुसती नंदी बैलासारखी मान डोलावू नका. बाई 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 बाई. अहो आज रामनवमी. काय करू मी? दुसरं काहीही करू नका. हा. फक्त दादासाहेबांच्या पुढे दत्तकाची गोष्ट काढा. हा. अहो पण कुणाच्या दत्तकाची? तुमच्या. अहो या वयात आता मला कोण दत्तक घेणार आहे? काय हसतय? तुम्हाला कोण दत्तक घेणार आहे? अहो आपल्या मुलाला इथं दत्तक द्यायचं आहे ना. हो पण कुठल्या मुलाला? कारण आपल्याला बघा म्हणजे मकरंद, मुकुंद, मोहन. पुरे तुमची ती अख्खी 12 खडी मला ऐकवू नका. नाही तसं नाही. अहो आपल्या मुकुंदाला इथं दत्तक द्यायचंय. मुकुंदाला? मग ते नरकांना आधी बाजूला ठेवा. अहो हे मगाशी बाजूलाच ठेवलं होतं. अहो बाजूला म्हणजे कायमचं बाजूला. असं म्हणताय? कायमचं बाजूला ठेवतो, बागेत ठेवतो. अहो तुम्ही कुठं निघालात? हे बागेत ठेवतो ना. अहो अहो बागकाम करण्यासाठी का तुम्ही जन्माला आला? खरं सांगू का? काय? मी जन्माला का आलो हा आता माझा मलाच प्रश्न पडलाय. पण तरी सुद्धा मी तुम्हाला बजावलं होता की मी माझी बागकामाची हॉबी कायम चालू ठेवणार. तुमची ते हबी का बाबी राहू दे तुमच्या जवळ. अहो आपल्या मुकुंदाला दादासाहेबांच्या मांडीवर दत्तक द्यायचंय ना. हो पण त्यांची मांडी आता रिकामी कुठं आहे? अहो तो ज्योतिषी आला होता ना, त्यानं सांगितलं की राम परत येणार आहे. तो ज्योतिषी जाऊ दे खड्ड्यात, आणि तुम्ही खड्ड्यात नाही दादासाहेबांकडे जा. अहो पण मी अहो दादासाहेबांकडे जा. आई ग काय झालं? गेला ग बाई, गेला माझा गुडघा. गुडघा गेला? अहो बरी आठवण झाली हो. माझं ते गुडघ्याचं औषध आणलं ना. हा हो बरी आठवण झाली. आणलं ना? आठवणच नाही राहिली. नाहीच आठवण व्हायची तुम्हाला. मी एकदा मेले ना की माझी तुम्हाला रोज आठवण येईल. नाही हो. काय म्हणते मी? नाही ते मी पुन्हा म्हणण्यासारखं नाही. बरोबर. गेला ग बाई, गेला माझा गुडघा. अहो पण तो गुडघा. तुम्ही आधी दादासाहेबांकडे जा. हो जातो ना मी. हा निघालोच मी तिकडे. काय ध्यान मिळाले रे देवा. गुडघा गेला तरी मला बोलते ती. दाजी दाजी, तुम्हाला सुद्धा वाटतं ना हे परत येतील म्हणून? वाटतं? माझी खात्री आहे. अहो त्या ज्योतिषानं परवा सगळं कसं अगदी धडाधड सांगितलं. तुम्ही तुम्ही पाहिलंय ना? पाहिलंय काय? मी त्याला अंगा खांद्यावर खेळवलाय. खरंच? मग मला सांगा ते कसे दिसत होते? होते नाही, कसा दिसतो म्हणा. आपल्या देवघरात तसबीर कुणाची आहे? रामपंचायतनाची. हा आता त्यातलं पंचायतन बाजूला करा म्हणजे काय उरेल? राम. तसाच दिसतो तो. दासोपंत,
काल त्या ज्योतिषाने सांगितलं ते सगळं खरं होईल ना? हो होईल का म्हणजे होणारच. राम परत येणारच. खरंच? हो. तुमच्या तोंडात साखर पडो. पण तुम्हाला असं कशावरून वाटलं? अहो काल त्या ज्योतिषानं भूतकाळातल्या गोष्टी कशा अगदी तंतोतंत सांगितले का नाही? मग त्याच्या भविष्यावर का विश्वास ठेवू नये? खरं का नाही? पाहिले दासोपंत, हा काय झालं? रोजची 2 तासाची पूजा आज अगदी तासावर आली. हो. श्रीमंतांचे आज अगदी कशात लक्ष नाही. हो ना. कारण आज रामनवमी. हो रामच्या आईचं श्राद्ध. हो ना. म्हणून तर श्रीमंतांच्या डोळ्याचं आज सकाळपासून अगदी अभिषेक पात्र झाले. हो ना. आसवाने गालावरून अगदी संततधार धरले. छान 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 छान. अशा देव माणसाला दुखवून त्या देवाला काय मिळणार आहे हे तो देवच जाणे. गोविंद भट, माझी खात्री आहे की आता श्रीमंतांना देव पावल्याशिवाय राहणार नाही. हो. पण आम्ही गणपती पाण्यात ठेवल्याशिवाय. हो हो हो. अहो त्यांच्या त्या नियतीच्या पुण्याईनच आता त्यांना राम परत मिळणार आहे. हो ते तर ठरलेलेच आहे. बरं. हो इतकी वर्ष आम्ही लघुरुद्रे महारुद्रे केली, ते पुण्य कुठेच जाईल महाराजा. हा दासोपंत, जे ते कालाचे ठाई त्याच्या नामस्मरणाने पाषाण सुद्धा पाण्यात तरले. बरं पाषाण सुद्धा पाण्यात तरले. बापरे, श्रीमंतांचे मंत्रपुष्पांजली सुरू झाले. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. दासोपंत, दासोपंत. अरे रंगराव, हे पत्र तुम्ही आता कशाला आलात? पत्र लिहून आणले. असं ठीक आहे. तुम्ही असं करा, काय श्रीमंत पूजेला बसले 10-15 मिनिटांनी या. ठीक आहे चला. अहो सोन कुठलं? स्वर्गपुरकर. भैया साहेब स्वर्गपुरकर. मना सज्जन भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजेतो. ए गोसावडे, अरे पुढं जा पुढं. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. लेखाच्यानं काम करायला नको आणि भिका मागा लागत. वहिनी साहेब वाढू नका त्याला, वाढू नका. वाढ त्याला भिक्षा. जय जय रघुवीर समर्थ. दासोपंत, जी दारी आलेल्या याचकाला रिक्त असताना परत पाठवायचं नाही, अशी या वाड्याची शिकवण आहे. घ्या तीर्थ घ्या. तुमचा हात थरथरतोय. तुमच्या हातनं एखादं पाप तर घडलं नाही ना? छे छे श्रीमंत, अहो तुमच्या सहवासातल्या माणसांच्या हातनं कधीतरी पाप घडणे शक्य तरी आहे का? नाही, घडू नये ही इच्छा. घडलंच तरी ईश्वर इच्छा. मामाजी, ते तीर्थ तुळशीत टाकायचं तसंच राहिलं. हो. द्या, मी टाकते. दासोपंत, बोला. ही पोरगी म्हणजे या वाड्याचं भूषण आहे. हो ना. अहोरात्र वाड्यावरल्या सगळ्यांची सेवा करत असते. पण परमेश्वर काही तिच्या पुण्याईचं फळ तिच्या पदरी अजून टाकत नाही. 30 वर्षापूर्वीचा रामनवमीचा दिवस आम्ही या जन्मात विसरणार नाही. एकीकडे राम जन्म झाला होता आणि दुसरीकडे रामची आई देवाघरी गेली होती. पण पत्नी वियोगाचं दुःख आम्ही विसरलो पुत्राचं तोंड पाहून. राम बद्दल किती आशा आकांक्षा बाळगल्या होत्या आम्ही. हौसेनं आम्ही त्याचं लग्न जानकीशी नक्की करून टाकलं होतं. हो ना. पण देवाला ते पटलं नाही, दैवाला रुचलं नाही. पण श्रीमंत, तो भूतकाळ किती दिवस उगाळीत बसणार? वर्तमान काळ उजळून भविष्य काळ प्रकाशित होईपर्यंत. दासोपंत, भूतकाळ काळाला विसरता आला तरी काळजाला नाही विसरता येत. आणि काय विसरायचं? राम आमचा मुलगा होता हे विसरायचं. तो या दिवाणखान्यामध्ये खेळला, ओसरीवर रांगला हे विसरायचं.
तो असेपर्यंत माझ्यापासून मायापर्यंत सगळ्यांना ती विहिरीकडची बाजू वर्ज होती. म्हणूनच की काय जलदेवता कोपली आणि विहिरीला जो रामाचा बळी घेता आला नाही तो रामच्या नावेचा बळी गंगामाईनं घेतला. पण श्रीमंत, त्या ज्योतिषानं सांगितल्याप्रमाणे तसं घडलं दासोपंत तर देवच पावला म्हणायचा. तो कालचा ज्योतिषी आम्हाला जरा विशेष वाटला, पण वेळ्या आशाने आम्ही त्याला एक 100ची नोट सुद्धा देऊ केली. तो म्हणाला तसं घडेल असं आपलं वाटलं आम्हाला, पण नाही, तसं घडणार नाही. गेल्या 14 वर्षात अनेक ज्योतिषांनी सांगितलं राम जिवंत आहे, तो परत येईल. तसं घडलंच नाही. हा, यदा कदाचित तसं घडलं तर प्रभू रामचंद्राची कृपाच. अरे हो, बरी आठवण झाली. काय झालं? ती देवळामागची पडीक जमीन आहे ना, बर, तिचे कागदपत्र काढून ठेवा. म्हणजे आजच? हो, अच्छा, आज ती जमीन आम्ही रामच्या नावे शाळेला दान करणार आहोत. श्रीमंत, एवढी मोठी जमीन या दिवसात ताडकाफडकी दान करायची? दानाच्या पुण्यापेक्षा रामच्या स्मृतीसाठी दासोपंत. पण मामांजी, त्या जागेवर तर तो सदाशिव जाधव आपला हक्क सांगतोय आणि तो म्हणत होता की दासोपंतांना हे सगळं माहित आहे म्हणून. दासोपंत, काय भानगड आहे? तुम्ही जातीनं लक्ष घाला. बर, त्या सदाशिव जाधवाचा आजच्या आज फैसला करून टाकतो आम्ही. हो हो. बोला दासोपंत, जाधवाच्या या भानगडीबद्दल तुम्हाला माहित होतं ना? मला? हो हो, जमिनीबद्दल जाधवांच्या ते कागदपत्र पाहून सांगतो ना. कागदपत्र मला वाटतं हो दादासाहेबांच्या खोलीत आहेत. निघालात भजी? हो, अहो निघायलाच हवे. उशीरच झाला मला. मला त्या कुलकर्ण्यांच्या घरी पोचायला हवे होते. काही विशेष काम होतं का? आता भिक्षुकाचे यजमानांकडे दुसरे कोणते काम असतात? हो, कुलकर्ण्यांकडचा अजून रामाचा अभिषेक राहिलाय. पण जरा लवकर या. हा, आज सासूबाईंचं श्राद्ध आहे. सासूबाईंचे? हा हा, म्हणजे रामच्या आईचे. हो हो, येतो. पण वहिनी साहेब, जरा 5-10 मिनिटं इकडे तिकडे होईल. का हो? नाही म्हणजे येताना जरा घराकडे डोकावून येईन म्हणतो. खरंच? तुमच्या मुलीची प्रकृती कशी आहे आता? आहे तशीच आहे. प्रकृतीही तशीच आणि डॉक्टरांची बिलेही तशी. ती जेवायला वगैरे लागली का? जेवते थोडीशी, पण तोंडाला चव नाही म्हणते. मग लिंबाचं लोणचं वगैरे द्यावं. लोणचे? लिंबाचे? आणि द्यावे? अहो, पण ते लिंबाचे लोणचे द्यायला घरात तर असायला हवे ना. क्षमा करा, मला कल्पना नव्हती. थांबा जरा, मी आत्ता आणून देते तुम्हाला लोणचं. वहिनी साहेब, तुमचे म्हणजे अगदी सगळे जगावेगळे. हो हो, तुम्हाला सर्वांचीच काळजी, पण तुमची काळजी त्याला सुद्धा नाही. भजी बुवा, अहो प्रार्थनात लिहिलं असेल तसंच घडायचं. घ्या. आणि ही तुमची दक्षिणा पाटावर कशीच राहिली होती? अरे हो, म्हणजे माझी 2 वेळची भाजीच बुडवत होती. बरं, नमस्कार. हो, जन्म सावित्री हो. जन्म सावित्री हो. भटजी, जन्म सावित्री हो असं म्हणून ती जन्म सावित्री थोडीच होणार आहे. मामांजी, पोरी, तू आम्हाला मामंजी अशी हाक मारू नकोस. तू मामंजी अशी हाक मारलीस की काळजाला घर पडतात. आम्ही तुझे मामंजी नाही पोरी. निवड नाही म्हटल्याने नाती तुटत नसतात मामांजी. अगं पण पोरी, ज्या घरात तुला संसार लाभला नाही त्या घरात सासरा लागून काय उपयोग आहे? आणि तुला किती वेळा सांगितलं कपाळी कुंकू लावत जा म्हणून. तुझं पांढरं कपाळ पाहिलं की मला रामची आठवण येते. पण या घर रामशी तुझं लग्न ठरलं होतं, झालं नव्हतं. पण मामांजी, कपाळी सौभाग्यच नाही तर कपाळावर कुंकू तरी कशाला लाव? पण पोरी, तू विधवा नाहीयेस. 2च वरात सासू सासऱ्यांची दृष्टी आणि पतीचे प्राण परत मिळवणारी सावित्री त्रेतायुगात होऊन गेली. ती कलियुगात कशी होणार? सती व्हायला काळाचं बंधन नसतं. आजवर ज्या सती झाल्या त्या युगायुगातच.
आणि हे संस्काराचं निर्णय घेऊनच पती नसलेल्या या घरात सतीचा संसार थाटण्यासाठी मी आले. 14 वर्षापूर्वीचा तो दिवस आठवतो? आठवतो, चांगलाच आठवतो. पहाट झाली होती, पूर्वा उजळून निघत होती. आमच्या घरात मात्र अंधार होता, कारण आमचा कुलदीपकच नाहीसा झाला होता. आणि ही कुलदेवता या घरात आली होती. उंबरठ्यावरचं माप ओलांडून जिनं गृहप्रवेश करायचं, ती आसवांचं माप ओलांडून इथे आली होती. त्यावेळी तुम्ही मला परत जायला सांगितलं होतं. पुत्रवियोगामुळे आम्ही वेडे झालो होतो म्हणून तुला माहेरी परत जायला सांगितलं होतं पोरी. पण म्हणजे माहेरचा आसरा म्हणजे दुपारची सावली, क्षणिक असते ती. आणि म्हणूनच कपाळीचं कुंकू पुसून मी इथं राहिले. कारण काळानं माझ्या कपाळीचं कुंकू पुसलं तरी त्याचं गोंधळ नाही पुसता आलं त्याला. आणि त्या गोंधळानं कपाळी कोरलेल्या त्या संस्काराचं लेणं घेऊनच देव नसलेल्या देवाऱ्याची सेवा करण्यासाठी मी इथं आले. पण त्यावेळी तुम्ही... हो, त्यावेळी आम्ही तुला तोडून बोललो होतो. म्हणालो पाणी कितीही तापवलं तरी त्यावर साय नाही धरली जात पोरी. म्हणजे श्रीमंत, त्या जुन्या आठवणी आता कशाला? म्हणजे ज्यात जगता येत नाही आणि जळताही येत नाही असा एक महान यज्ञ आरंभलाय पोरीनं. पण परमेश्वराला काही तिची दया येत नाही. पाहिलं गेल्या. श्रीमंत, मला वाटतं परमेश्वर जानकी अक्कांची सत्व परीक्षा पाहत असे. जेव्हा ते स्त्रिया राजाचा चिलया बाळ त्यानं परत केला, तसाच तो तुमचा रामही परत करेल. भटजी, तसं झालं तर आम्ही तुमच्या घरावर सोन्याची कवलं चढवू. तसंच होईल हो, अगदी तसंच होईल. तथास्तु. बर, मी कुलकर्ण्यांकडे जाऊन येतो. या, पण लवकर या. आज रामच्या आईचं श्राद्ध आहे. लगेच. प्रत्यय सदृश बोलावे वचन, ना तरी अंगासी येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून विशेष ते गोष्टी. तुम्हा वाटेल विषाहून विशेष ते गोष्टी. अहो आता तुमच्या त्या हू वरनं मी काय समजायचं? लावण्यात बोलायला अहो काहीच कसं कळत नाही तुम्हाला? काय झालं? पोथे म्हणत होते ना मी. आणि लहान मुलासारखे हात कशानं भरवले? मातीनं. म्हणजे बागेत वाफे आहेत ना, त्याला असा मातीचा बांध घालून नळकंड्यानं असं त्यात पाणी होत होतं ना, तर ते जन्मावर तुम्ही बागेलाच पाणी देत बसा. मी मेल्यावर मला पाणी पाजू नका. बघा तुम्ही मी पाणी देतो की नाही. काय? नाही काय नाही. का तुमच्या त्या बागेत अक्कल काढायची झाडं नाहीत का? आहेत ना. काय झालं माहितीये का, अक्कल काढ्याची मुळं मिळाली नाही. म्हणजे काय, आधी बी मिळालं नाही, त्यामुळे बी लावलं नाही, त्यामुळे मुळं आली. पुरे शब्दाने शब्द वाढवायची सवयच लागली तुम्हाला. मला नाही तर काय, अहो अगदी माझं तोंड दुखेपर्यंत बोलत असता. मी म्हणत होते, अजून तरी दादासाहेबांच्या पुढे दत्तकाची गोष्ट काढलीत का? सांगतो काय झालं. काढलीत ना? नाही म्हणजे आधी मी जेव्हा ती गोष्ट काढायला गेलो ना, तर त्याच्या अगोदर मी वाटेत ती गुलाबाची फुलं लावत बसलो. मग नंतर वाफ्यानं पाणी घालत बसलो. आणि मग नंतर मग मला वेळच नाही मिळाला. नाही ना मिळाला? वाटलंच मला. अहो आपलं काम साधायला वेळ व्हावा लागत नाही, काढावा लागतो. बरोबर. मी काय म्हणत होते, वाहती गंगा आहे, हात धुवून घ्या. चालेल, निघालो. कुठं निघाला? वाहत्या गंगेत हात धुवून घेतो. काय? नाही नाही, आपल्या बागेत जाऊन तिकडे विहिरीच्या पाण्यात मी दादासाहेबांचे हात धुवून माझे हात. तुम्ही आधी दादासाहेबांच्याकडे जा आणि दत्तकाची गोष्ट काढा. हो मी चला आधी. हो पण मी याला काही म्हटलं काही कळत नाही. प्रत्यय सदृश्य बोलावे वचन, ना तरी अंगासी येते मूर्खपण. अच्छा अच्छा, आपण मुके आहात वाटतं. मुकी नाही मी,
चांगली बोलकी आहे. आपण कोण? स्वर्गपुरकर, भैयासाहेब स्वर्गपुरकर. भैयासाहेब स्वर्गपुरकर. म्हणजे तुम्ही मला भेटायला आला? तुम्हाला? हो. मला श्रीमंत दादासाहेब देशमुखांना भेटायचे. मग बसा, पाठवते त्यांना. आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी. तुम्ही मला काय म्हणा? राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊन पडेला. नमस्कार. हा नमस्कार. बसा ना. मी एक आनंदाची बातमी घेऊन आलो. बोला. तुम्हाला मी काही सांगण्यापेक्षा आपण हे पत्रच वाचा, म्हणजे सारा सुलगड. आपण स्वर्गपुरकर, भैयासाहेब स्वर्गपुरकर. काय वाचतो मी? हे खरंय? दासोपंत, मावशी, अरे जानकी, जानकी लवकर बाहेर या. हातातली कामं टाकून बाहेर या. आमचा राम जिवंत आहे. तो आधी ते परत येणार आहे. आम्हाला प्रत्यक्ष भेटणार आहे. रामचाई, रामचाई, आमचा राम म्हणजे आपला राम जिवंत आहे. तो आज इथे परत येणार आहे. आम्हाला प्रत्यक्ष दिसणार आहे. 12 वर्षांनी पिता पुत्रांची गाठ पडली तर मंदिरात परातीत तेल घालून त्यात एकमेकांची तोंड पाहायची अशी चाल आहे. नाही, आम्ही इतका वेळ नाही थांबणार. आणि आपलं घर हे एक मंदिरच आहे. आम्ही याच मंदिरात पापण्यांच्या आस्वाद एकमेकांची तोंड पाहणार. आणि तो भेटला ना की त्याला कडकडवून मिठी मार. नाही, पण आम्ही त्याला मिठी मारली तर त्याचा नाजूक देह दुखावेल ना. त्याच्या देहाची कळी कुस्करून जाईल. आम्ही दुरूनच नेत्रांच्या निरांजनाने त्याला ओवाळणार. हो. अरे तुम्ही बघत का राहिला? खरंच आमचा राम जिवंत आहे. पण श्रीमंत, अहो पुरती चौकशी केल्याशिवाय. नाही दासोपंत, आता कसल्याही शंका काढू नका. मावशी, मावशी जा, जानकीला नटवा, सजवा. तिला म्हणाला आता तरी कपाळी कुंकू लावून ये रामला ओवाळायला. दासोपंत, अहो दासोपंत बघत उभे करायला. जा, वाजंत्री वाजवा, पुढ्या तोरण उभारा, साखर पानं वाटा, सगळ्या गावाला ओढून सांगा आमचा राम. साहेब, कधी येणार आहे आमचा राम? एव्हा तो यायला हवा होता. मग अजून आला कसा नाही? नाही, आम्ही रागवलो नाही तुमच्यावर. पण काय हो, आता कसा दिसत असेल तो? म्हणजे असा आमच्यासारखा उंच धिप्पाड वगैरे दिसत असेल ना? तो आमची आठवण काढतो का हो तो? वा वा, काढणाऱ्याच किती प्रेम आहे आमच्यावर त्याच. अरे आपण उभे का? बसा ना. श्रीमंत, हो राम आले. काय? हो राम आला. मावशी, जानकी आली. झाला राम राम मला ओळखलंस? अरे मी तुझा जन्मदाता बा दादा. जानकी, त्यांनी आम्हाला ओळखलेलं दिसत नाहीये. जानकी, अगं हा आपला राम. आणि राम ही जानकी. ओळखलं. जानकी, ये आधी उभा केला. नाही तर थांब. राम, आधी तिला कुंकू लाव. अरे गेली 14 वर्ष तिनं वैधव्य भोगले. आता तिला सौभाग्य भोगू दे रे. अहो ऐकलं का?
मी काय म्हणते ऐकलं का? काय? भज्जी आले. आज अभिषेक आहे ना? आंघोळ करून घेताय ना? आंघोळ इतक्या लवकर? लवकर? अहो 7 वाजून गेले. 7च ना. 12च्या आधी आंघोळ करायची सवय नाही आपल्याला. गेली 14 वर्ष बाहेर असंच करत होतात वाटतं. हे पहा, बाहेर मी काय करत होतो हे तुम्ही मला विचारू नका. का? मी कोणीच नाही का तुमची? आहात आणि नाही ते. नाही कशी? आता लवकरच आपलं लग्न होणार आहे असंच नाही, पण माझा विश्वास नाही यावर. विश्वास नाही? नाही. देवधर्म, लग्न बंधन, समाज, कशावरच विश्वास नाही आहे माझा. का नाही? कारण आजवरच्या माझ्या सवयीच तशा आहेत. यापुढे तुम्हाला या वाड्यामधल्या सवयी लावून घ्यायला हव्या. कारण आधी माणूस सवयीला आणि नंतर सवय माणसाला आपलंसं करून टाकत असते. एखाद्या गोष्टीचा सतत सराव म्हणजेच सवय. यापुढे तुम्हाला लवकर आंघोळ करण्याची सवय करून घ्यायला हवी. करताय ना आंघोळ? माझ्यावर कोणी अधिकार चालवलेला आवडत नाही मला. विनंती आहे ही. विनंती म्हणून माझ्यासमोर कोणी दुबळं झालेली आवडत नाही मला. मला नाही करायची आंघोळ. हो पण अभिषेक, मी सांगितलं ना एकदा मला नाही करायची आंघोळ. अरे वा, आज जगातलं 10वं आश्चर्य आम्हाला पाहायला मिळालं. 10वं आश्चर्य? हो, आजवर पाण्यात कमळं आलेली पाहिली आहेत मी, पण कमळात पाणी आलेलं पहिल्यांदा पाहतो. मग करताय ना आंघोळ? हो. सदाशिव जाधवाचा चेक वाटला ना? होय. या रंगरावाला आंबुयास ठाऊक नाही. वास्तविक बनावट सहीचा चेक वटवायचा म्हणजे जरा जो हळू. ऐकेल कोणी? पैसे ठीक आहे. बर, काय झालं? गेल्या 15 दिवसातली वाड्यातली काय खबर आहे? सांगतो. हा. श्रीमंताने वाड्यावर सत्यनारायण करायचं ठरवलंय आणि त्या सत्यनारायणाला गावातली आणि बाहेरची माणसं जमणार आहेत. हो, पण त्यामुळे आपलं काय बिघडणार आहे? काय बिघडणार आहे? अहो सगळंच बिघडणार आहे. कसं काय? हे बघा, या सत्यनारायणाला गावातली आणि बाहेरची माणसं येणार आहेत आणि राम अजून या वाड्यात पुरता रोळला नाही. समजा निमंत्रितापैकी त्याला कोणी काही पूर्वीच विचारलं आणि त्याला नीट उत्तरं देता आली नाही तर? बरोबर. घरातल्या माणसांची तोंड आपण कशी बशी बंद केली आहेत, पण बाहेरच्या माणसांचं काय? नाही, आपण असं करूया. कसं? हा सत्यनारायणच बंद करूया. तो कसा? त्या निमंत्रण पत्रिका पोस्टात टाकूच नका म्हणजे झालं. त्यानं काय होईल? त्या निमंत्रण पत्रिका पोस्टात टाकण्यासाठी त्या वेड्या लक्ष्मणाच्या हातात द्या. असं म्हणताय? वड्याजवळच्या पेटीजवळ मी थांबतो. ठीक आहे. वेड्या लक्ष्मणाला गोड गोड बोलून, वाटल्यास दम भरून बरोबर त्याच्याकडनं त्या पत्रिका काढून घ्या आणि आपल्या पडक्या वाड्यात नेऊन त्याची शेकोटी करून टाका. काय? चला तुम्ही. हो, पण दासोपंत, आता काय राहिलं? यात काही घोटाळा तर होणार नाही ना? कसला घोटाळा? नाही, तर वेड्या लक्ष्मणाच्या ऐवजी त्या कजाक मावशी पत्रिका घेऊन यायच्या. हो, त्यांना दम भरता भरता माझ्या नाकात दम यायचा म्हणून म्हणतोय. अहो दासोपंतांचं प्लॅनिंग आहे, सहसा फेल नाही जायचं. निघा तुम्ही, निघा. दासोपंत, अहो पत्रिका आणल्यात ना? हो, आणल्या ना, आणल्या. मग बागेतल्या मंडपाखाली घेऊन या. आलो आलो. इथेच बसून पत्ते लिहू. हो हो, आलो. ऐकलं का? आंघोळीला पाणी काढलंय, खाली येता ना? आलो आलो. एवढी डायरी पुरी करतो आणि येतो. बर. वहिनी वहिनी वहिनी, तू सांगितलेली फुलं आणली. अरे वा, किती छान आहे. हम्म. भाऊजी, काय? ही फुलं आपण कुठे ठेवली म्हणजे चांगली दिसतील?
खरं सांगू, तुझ्याच हातात चांगली दिसतात ती. इश्श, ईश्व म्हणजे राम दादा. मला माहित झालंय आता ते. चल काहीतरीच काय. काहीतरीच कसं? परवाच नाही का रामदादाला बघून तू ईश्व म्हणालीस. वहिनी, आपला रामदादा खूप खूप चांगला आहे नाही? आहेत ना, पण माझ्याशी ते तुटकपणे का वागतात कोणास ठाऊक. कारण त्याचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून. चला, आमच्याशी नाही कधी तुटक वागत तो. पण वहिनी, रामदादा आल्यापासून तू मात्र आमच्याशी तुटक वागायला लागलीस. नाही हो भाऊजी. बाई 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 बाई, आता सारा दिवस दिवाणखान्यात का लावीत बसणार आहेस? तू आहेस खुशी आणि मी इकडे राबते गुरासारखी. काही चुकलं का माझं? छे छे, तुझं काहीच चुकलं नाही. सगळं चुकलंय ते आमचंच. मगाशी देवघरातला केर मीच काढला. आता चुलीवरला दूध उतू चाललं होतं ते मीच पाहिलं. झालंच तर ते जळलं मेलं कुठलं काम ते लक्षात सुद्धा राहत नाही. ते सुद्धा मीच केलं. पण उतरवलं ना दूध तुम्ही चुलीवरून? तू इकडं मजा मार आणि तिकडं मला दूध उतरायला सांग. दुधाकडे बघ. नुसती बसून काम होत नाही. कामापायी आम्हाला मिळतोय का वेळ बसायला? लक्ष्मण, अरे बाळ लक्ष्मणा, काय? एवढा केर परसदारी टाकून ये बरं. तुझे ते टाकतील. ते म्हणजे? ते म्हणजे हे आणि हे म्हणजे ते. कुणाच आहे मेलं? कोण? तुम्ही. तुम्ही इतका वेळ कुठे होतात? मी कळलं. काय? झाडांना पाणी घालत होतात होय ना? नाही. नाही? आपल्या माळीबुवाची बायको आजारी आहे ना, तिची चौकशी करीत उभा होतो. हो का? मग आता उभेच राहा जन्मभर. अहो, पण मी जरी उभा राहिलो ना जन्मभर पांडुरंगासारखा, तरी तुम्ही रखमाईसारखी माझ्याकडे पाठ थोडीच वळवणार आहात. नाही, मी तुमच्या समोर बसून टाळ फुटते. काय म्हणते मी? तुम्ही माझ्या समोर बसून टाळ फुटणार? अहो, ते नाही म्हणतो मी. मग अहो, आपण आपला गाव सोडून इथं वाड्यावर कशासाठी आलो? तुम्ही चल म्हणालात म्हणून आलो. हो, पण मी चला कशासाठी म्हटलं? आपल्या मुकुंदाला दादासाहेबांच्या मांडीवर दत्तक द्यायला. हो, पण ते हुकलं. त्यांचा राम परत आलाय. आता आपण परत जाऊ आणि खाऊ काय? अहो, या अशा भरल्या घरातनं रिकाम्या हाताने परत जायला आलो नाही आपण इकडं. मेले एक दत्तकाचं नाही जमलं. पण या सत्यनारायणाच्या धबडग्यात मुंजे तरी उरकून घेऊ. कुणाची मुंज? तुमची. अहो, माझी सोड मुंज सुद्धा झाली. हो, आणि लग्न सुद्धा झालंय. आणि मुलं सुद्धा झाली. माहित आहे मला ते. मग त्यांच्याच मुंजीचं नको का बघायला? जा जा, असीच्या असी जा. हो, जातो. कुठं निघाला? बागेत बाकीची झाडं राहिलेत ना, त्यांना पाणी देऊन येतो. अहो, ती झाडं जाऊ दे खड्ड्यात. अहो, ती मी खड्ड्यातच लावली होती. पुरे. मी काय म्हणत होते? काय? दादासाहेब बागेत निमंत्रण पत्रिकांच्या वर पत्ते लिहित बसलेत. त्यांच्या पुढे जाऊन हळूच मुंजीची गोष्ट काढा. चालेल. म्हणजे या सत्यनारायणाच्या धबडग्यात आपलं सुद्धा कार्य होऊन जाईल. अहो, पण आपलं कार्य मागे एकदा. अहो, आपल्या कार्याबद्दल म्हणत नाहीये, मुलांच्या मुंजीचं म्हणते मी. दादासाहेब ह्या सत्यनारायणाला पाण्यासारखा पैसा खर्च करणार आहे. त्यात आपलं जमलं तर निदान 7-8 महिन्यांचा कपडा लत्ता तरी फुकटात मिळेल. बरोबर. शिवाय 2 पोरात मिळून 2-3 हजारांची भिक्षावळ मिळेल. काय? मग जा जा लवकर जा. जातो ना. अहो, ऐकलं का? एवढा केर परसदारी टाकून द्या बरं. आपल्या मुलांचं भवितव्य आता तुमच्याच हातात आहे. काय म्हणते मी? आपल्या मुलांचं भवितव्य आता माझ्याच हातात आहे. काय? नाही, म्हणजे मी हे भवितव्य मुलांचं बाहेर परसात टाकतो. नाही, दादासाहेबांना नाही, मला समजलंय तुम्हाला काय म्हणायचंय. मी हा परस केलाच नाही. मी छे 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 छे, यांना काही म्हटल्या काही सुद्धा कळत नाही. उतरवलंस का दूध का गेलं होतो ते? नाही, जाणार होतं पण मी उतरवलं ते. रामला नेऊन दिलंच असशील दूध. नाही, मी त्यांना विचारलं पण तेच नको म्हणाले. बरोबरच आहे. तुझ्या हातचं दूध प्यायचं म्हणजे बाई ग गेला ग बाई, गेला माझा गुडघा. मी दाबून देऊ का जरा? काही नको.
मोडून ठेवशील आणखी. तुझा हात गुड माझ्या पायाला चांगला नाही. अगं आई ग, गेला ग बाई, गेला माझा गुडघा. आई देवा. वा, गोड. मला म्हटलं तुम्हाला नाही, तुमच्या गळ्याला. तुम्ही भटजींच्या कन्या का? तेव्हा मला असं वाटलं की तुम्हाला फक्त पोथ्या पुराणच येत असतील. नाही, पोथ्या पुराण मला माझ्या वडिलांनी शिकवली, पण गाणं माझं मीच शिकले. मला आवडतात असली गाणी. आणि पोथ्या पुराण आवडत नाही? नाही, देव धर्म पोथ्या पुराण यावर माझा विश्वास नाही. पण देवावर अविश्वास म्हणजे आत्म्याशी प्रतारणा. आणि देव म्हणजे तरी काय हो? आता वडिलांप्रमाणे तुम्ही मला एखादं प्रवचन देणार आहात का? नाही नाही, मला जे माहितीये ते मी तुम्हाला शिकवणार आहे. मला शिकवणार आहात? वा गुरु. नाही, चुकले मी. म्हणजे मला जे माहितीये ते मी तुम्हाला सांगणार. माणूस जेव्हा श्रद्धा ठेवतो ना, तोच देव. आता परवा तुम्ही देवघरात गीता ऐकायला आला होता. तुमचा गैरसमज होतोय. मी गीता ऐकत होतो ते गीतेवरच्या श्रद्धेमुळे नव्हे, मग तुमच्या गळ्यावरच्या श्रद्धेमुळे. तसा देवाच्या बाबतीत मी अश्रद्ध आहे. पण अश्रद्धेतूनच श्रद्धा जन्म घेते. म्हणजे चिखलात कमळं उगवतात ना तशी. तुमचं प्रवचन मला पटण्यासारखं नाही. जे डोळ्यांना दिसत नाही त्यावर माझा विश्वास नाही. ही फुलं पाहिलीत का? हो, पाहिलेत की. त्याचा रंग कसा आहे? सुंदर आहे. आणि सुगंध? फारच छान. तो दिसतो कसा? सुगंध? सुगंध कधी दिसतो का? पण तो असतो ना. हो, असतो ना. तसंच देवाचं आहे. तो असतो पण दिसत नाही. पण तो दिसत नाही म्हणून तो नसतोच असं नाही. वादात तुम्ही हार नाही जाणार कोणाला. दुसऱ्यांना जिंकून घेणं म्हणजे तुमच्या हातचा मळ आहे अगदी. मग दूध घेऊन येऊ का? नाही, नको आता. पण तुम्ही दूध घेतलं नाही म्हणून दादासाहेबांनी अजून दूध घेतलं नाही. दादासाहेबांनी अजून दूध घेतलं नाही ना. वहिनी साहेब, तुम्ही असं करा, 2 प्याले भरून दूध आणा. 2 प्याले? हो, रामचा रामला द्या आणि दादासाहेबांचा बागेत पाठवा. राम, मी आल्यापासून पाहतोय तू जानकीच्या प्रेमात गुंतत चाललाय. दासोपंत, अजून तुम्ही मला पुरतं ओळखलेलं नाही. आजवर मी कुठल्याही स्त्रीच्या कधीही प्रेमात पडलेलं नाही आणि यापुढेही पडणार नाही. ते दिसेलच. पण तू एक कर, आत्ताच्या आता ते आपल्या पडक्या वाड्यात जा. रंगराव तिथं तुझी वाट पाहतोय. पण दूध घेऊन जातो. नाही, आत्ता जा, काम महत्वाचं आहे. पण माझी आंघोळ व्हायची अजून. माझ्या हातनं आज अभिषेक व्हायचा आहे. तोच व्हायला नको आहे का? ते रंगराव सगळं तुला समजावून सांगेल. जा. आपण दादासाहेबांनी अजून दूध घेतलेलं नाही, त्यांना काय वाटेल? त्यांना काय वाटेल याची पर्वा करायचं तुला कारण? त्यांचा सूड घ्यायचा आहे ना तुला. सूड? हो, जा. राम, मी दादासाहेबांना सांगून येतो बाहेर जातोय म्हणून. काही सांगायची गरज नाही. तुझा दूध घेत आहे ना? त्यांना वही सर दूध नको आहे. पण अजून त्यांचं स्नान व्हायचंय. त्यांची तब्येत आज बरी नाहीये. पण आज त्यांच्याच हातनं अभिषेक व्हायचंय ना. पण त्यांचा अभिषेकावर विश्वास नाही. दासोपंत, अजून पत्ते लिहून व्हायचे. आलो आलो आलो. पण श्रीमंत, मला वाटतं उन्हा फार वाढायला नाहीये. इकडे दिवाणखान्यातच पत्ते लिहावेत. मग पत्रिका लिहायला तरी या. हो, आलो ना, आलो आलो. अहो, माझ्यासाठी तरी तुम्ही हा अभिषेक कराच. तुमच्यासाठी दुसरं काही सांगा, पण कुठल्या तरी दगडावर पाण्याची धार धरणं आवडत नाही मला. तुम्ही असे कठोर का होता? कोमलता हा या काळजाचा गुणधर्म नाही. जिथे काळीज असतं तिथे कोमलता असतेच. माझ्या बाबतीत जगातले कुठलेच नियम लागू पडणारे नाहीत. आई ग, काय झालं? काही नाही. मग विवळलात का? माझ्या विवळण्याने तुम्हाला वेदना झाल्या म्हणजे तुम्हाला काळीज आहे. घेता ना दूध?
तुम्ही काय एवढा जीव लावता माझ्यावर? तुम्हीच माझं जीवन सर्वस्व आहात म्हणून घेता ना? नाही, तुम्ही म्हणाल त्याच्या विरुद्ध वागणार आहे मी. खरंच? होय, म्हणूनच हे दूध घेणार नाहीये मी. मग मी काय म्हणत होते, काय आहे? हे दूध तुम्ही नकाच घेऊ. हीच बंधनं नको आहेत मला. बाई 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 बाई, ही हाताय का अजून इथंच उभी? तुम्हीच मला सांगा, काय? तुम्ही वडील माणसं दिवाणखान्यात असताना मी कधी दिवाणखान्यात येत होते का? हा, खरं म्हणजे तुम्ही दिवाणखान्यात असताना हं. वडील माणसं दिवाणखान्यात येतच नव्हती. हं, मग कळलं. मुंजीची गोष्ट काढली. हा, काय झालं सांगतो तुला. काय? म्हणजे मी दादासाहेबांशी मी बोलत होतो हं. आणि म्हणजे काढायला वेळच नाही झाला. नाही, ते वाटलंच मला. हा. तरी मी स्वयंपाक घराच्या खिडकीतून चांगले डोळे वटारून वटारून तुम्हाला खुणा करत होते. अहो, तशा गुण तुम्ही मला लग्न झाल्या दिवसापासून करता. पुरे तुम्ही अगदी भोळे साहेब आणि मी अंबा, जगदंबा. काय म्हणते? आलीच वाटतं दादासाहेब. आले? अहो, अहो. मी इथं तांदूळ निवडीत बसते. हो. तुम्ही त्यांच्या पुढे हळूच मुंजीची गोष्ट काढा. हळूच? हं? हं. चालेल, आत्ताच्या आत्ता जाऊन काढतो. अहो, आणि अशा बोडक्या डोक्यानंच का शुभ कार्याची बोलणी करणार आहात? पण मग कसा जाणार मी? अहो, तुम्हाला डोकं कसं नाही हो? अहो, अहो, डोक्यावर टोपी ठेवा. पण आता डोकं नाहीये म्हणता ना मला. मी इथं ठेवा. अजून किती पत्ते लिहायचे राहिलेत? आता थोडेच राहिले श्रीमंत. मग थोडेसे पत्ते याला द्यायला सांगायचे. हो, म्हणजे मी लिहिले असते ना थोडे पत्ते. हो, मुंजीची गोष्ट. बरोबर, मुंजीची गोष्ट, हं. रामच्या मुंजीची गोष्ट. हा. त्यावेळी तुम्ही 2000 पत्ते तरी लिहिले असतील नाही? मी त्यावेळी 1642 पत्ते लिहिले होते मी. अहो, आठवण झाली ना तरी अजून माझं पेन दुखायला लागतं. नाही, बोट दुखायला लागतं. मग आता थोडे थांबा. रामच्या वांगनिश्चयाच्या वेळी तुम्हाला तेवढेच पत्ते लिहायचे अजून. रामचा वांगनिश्चय? हो, रामचा वांगनिश्चय. श्रीमंत, सगळ्या गोष्टीत घाई होते. दासोपंत, राम आल्यापासून आम्ही पाहतो त्याच्या प्रत्येक गोष्टी तुम्ही मोडता घालतात. तसं नाही श्रीमंत, पण आता हा सत्यनारायण याची इतक्या तातडीनं गरज नव्हती. शहाणे का तुम्ही? म्हणजे सत्यनारायणाची काय गरज होती? बघ ना, त्या साधू वाण्यासारखी तुमची स्थिती होईल ना, तेव्हा समजेल तुम्हाला. पत्रावळी घेऊन हिंडणार. हा. अहो, देवाचं कार्य आहे, ठरल्याप्रमाणे व्हायलाच हवं. हो. आणि त्या कार्यात म्हणजे कार्यात कार्य. हो, कार्य बरोबर, आम्ही हे कार्य उरकणारच आहोत. आणि याच कार्यात रामच्या लग्नाची तिथी नक्की करणार आहोत आम्ही. पण श्रीमंत, या कार्यात नात्याभोवतीची माणसं जमणार आहेत. अहो, जमणार म्हणजे काय? जमणार. आता आम्ही नाही का आलो? अहो, पण मावशी, तुम्ही घरच्या आहात. अहो, बाहेरची माणसं आली आणि त्यांनी कुतूहलानं रामला नाही ते प्रश्न विचारले तर राम गांगरून जाईल. अहो, एखाद्या वेळेला तो घर सोडून निघून सुद्धा जाईल. नाही, तसं होणार नाही. अहो, किती झालं तरी आमचा मुलगा आहे तो. आमच्या शब्दाबाहेर जाणार नाही तो. अहो, या वैशाखामध्ये लग्नाचा मुहूर्त नाही म्हणून, नाही तर याच महिन्यामध्ये आम्ही रामचं लग्न सुद्धा उरकून टाकलं असतं. आता त्या दोघांच्या लग्नामध्ये विघ्न आली, पण ती प्रभू कृपेमुळे दूरही झाली. मग आता विलंब लावण्यात काय अर्थ आहे? बरं, राम उठला की नाही? उठले ना. उठला का? पण जरा बाहेर गेलेत. काय? हो. बाहेर? हो ना. इतक्या सकाळी? दासोपंत, त्याला असा एकटा दुकटा बाहेर कुठेही पाठवत जाऊ नका. कुणाची तरी दृष्ट लागेल त्याला. आणि तो आला की मला वरती द्या. हो, देतो ना. कारण त्याला सकाळपासून अजून दूध सुद्धा घेतलेलं नाहीये. नाही, म्हणजे आता सत्यनारायण तर ठरलाच. ठरला म्हणजे काय? ठरलाच. हो ना. रामच्या बाबतीतला कुठलाही निर्णय आता फक्त नियतीच बदलू शकते. हो, पण त्या कार्यात म्हणजे कार्यात कार्य म्हणून. हो, आणि त्याला खर्चही थोडा कमी लागेल. स्पष्ट बोला ना. तुम्ही गप्प बसा. म्हणजे आमच्या मुलांच्या मुंजी. म्हणजे मुकुंदा, मनोहर, माधव. तुम्ही गप्प बसा. आलं लक्षात आलं. म्हणजे काय आहे की यंदाच लाभी आहेत त्यांना मुंजी. ठीक आहे,
याच कार्यात तुमच्या मुलांच्या मुंजी उरकून टाका. वा. बरं, किती मुलं आहेत? 8. आपण मुंजीला झाले 4. चालेल चालेल. अहो, तुम्ही मगासपासून यांच्यावर रागवताय कशाला? नेहमीच आहे ते. पाहिले दासोपंत? हा, काय झालं? हो दादासाहेब किती चांगले आहेत हो. हो का? मी मुंजीची गोष्ट काढायचा अवकाश लगेच हो म्हणाले. हो, आणि तुम्हाला नाही कोण म्हणणार? तुम्ही गप्पा बसा. शेवटी मुंजीची गोष्ट मलाच काढावी लागली. अहो, नवऱ्यासारखा नवरा पण बायकांसारखं वागतात. काय? आणि मी बायको असून नवऱ्याची कामं करावी लागतात. काय म्हणते मी? तुम्ही म्हणालात ते मी पुन्हा म्हणणं बरं नाही हो. बरोबर दासोपंत, हो. सगळ्यांना लिहिल्यात का पत्रिका? हो, लिहिले ना. मग आमच्या वाड्यातल्या सकाराम पंतांना लिहिलीत का पत्रिका? हो, त्यानाही लिहिली. हो ना. लिहिली. मग त्यात थोडा माझाही मजकूर लिहा. पण मावशी, या छापील पत्रिका आहे. अहो, त्या बुक पोस्टरनं जायच्या असतात. त्यात मजकूर लिहिणं कायदेशीर नाही. पण फायदेशीर आहे ना. अहो, पण- झालं तर मग. आणि कायदा तुम्ही मला शिकवू नका. अहो, हिच्या मावशीच्या यजमानांच्या बायकोच्या सख्या मेवणीचा चुलत दीर तो सुद्धा वकील आहे. हा. हा. मग लिहा म्हटलं की लिहा. बरं, ठीक लिहा. आहे, लिहितो. हा. बोला. लिहा. हा. हा. सौ मनोरमेला आशीर्वाद. आशीर्वाद. सौ मनोरमेला आशीर्वाद. त्यांच्या मंगेशाला आशीर्वाद. हा. आशीर्वाद. कृष्णाला आशीर्वाद. हा. कृष्णाला आशीर्वाद. अक्षयला आशीर्वाद. अहो मावशी, अहो आशीर्वादाखालीच पत्र संपत आलंय. जरा थोडक्यात सांगा. मी सांगतो. हा. 33 कोटी देवाना आशीर्वाद. तुम्ही गप्प बसा. बोला म्हटलं की मान खाली घालता आणि नको तिथं तोंड घालता. शेवटी मुंजीची गोष्ट मीच काढली. हो. गप्प बसा. हा, लिहा पुढं. हा, लिहितो ना, हा. लिहितो. बोला. मुंजीचं ते मुंजीचं कार्य ठरलंय. 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 हा. तेव्हा घरातल्या लेकी सुनानी इष्टमित्रांनी ताबडतोब इकडं निघून यावं. हा. हं. हा, पुढे. अगदी निजून उठला असाल हा. तर तोंड धुवायला इकडे यावं. हा. इकडे यावं. हा. जेवला असाल तर हात धुवायला इकडे यावं. हा. धुवायला इकडे यावं. कुठपर्यंत आला? हात धुवून घेण्यापर्यंत आलो. बरं पुढे लिहा. हो. हरणीकडून लोणच्याची बरणी आणणे. हा. त्याची बरणी आणणे. हं. थोडस कापड चोपड, 1000-500 पापड आणणे. हो. पायल्या 2 पायल्या मेतकूट आणणे. मेतकूट आणणे. हं. हा. डबा 2 डबे दाण्याचं कूट. हो, खिचडी लागेल ना. हो ना. हं. घरच्या 4 पपया आणणे. आणि शेवया आणणे. शेवया. रुखवातावर घालायला शेवया आणणे. हो. क्वातर घालायला शेवया आणणे. हं. माझा गुडघा. हा, अजून दुखतोय. तुम्ही गप्पा बसा. माझा गुडघा. गुडघ्यासारखाच आहे. यांनी आणलेल्या औषधाने काही गुण आला नाही. गुण आला नाही. हा, झालं ना. आता लिहा. हा. समोर नळाजवळच्या नमुताईंना नमस्कार. नमो ताईला नमस्कार. जिन्या खालच्या सीताबाईंना नमस्कार. सीताबाईला नमस्कार. समोरच्या मावशीला नमस्कार. दासोपंत, आमच्या समोर मावशी राहतात, तुम्हाला कसं वाटव? तुमच्या समोर दुसरं कोण राहणार? पुरे. हो. हा, झालं ना लिहून? हो, झालं ना. मी काय म्हटलं, म्हणजे काही राहिलं असलं तर हा, काही राहिलंच असेल तर प्रत्यक्ष भेटीत बोलू असं लिहा. हो, लिहितो. हा. चला. आता कुठे चला आणखी? अहो, शुभ कार्याची पत्रिका आहे. हळदी कुंकवाची बोट नको का लावायला? मग लावा ना. हा, आलीच मी. हा, हे तांदळाचं ताट ठेवून येते. हा. काय हो दाजी? हो, मावशी फार कडक आहेत नाही? आमची बायको ना मग कडक. अहो, साक्षात कडक लक्ष्मी आहे ती. काय म्हणाला? मी म्हटलं की साक्षात नाही. काय? मी म्हटलं साक्षात लक्ष्मी आहे ती. ते म्हणत होते की तुम्ही फार प्रेमळ आहात. अगो बाई, हो का? मी हो काय काहीतरी काय सांगताय? मी म्हटलं असं? हो, तुम्ही म्हटलं. मी म्हटलं. अहो, तुम्ही म्हटलं. ही प्रेमळ आहे असं. काय? मी म्हटलं, चुकून म्हटलं. पण चला. हो, आता कुठे आणखी पुन्हा? अहो, पत्रिका देवा पुढे ठेवायला नको का? अहो, पत्रिका देवा पुढे ठेवून येतो. हा, या. हा, चला. या. किती वेळ वाट पाहायची मी? काय झालं? पत्रिका कुठे आहे? पत्रिका गेल्या जन्म मध्ये.
इथे दुसराच घोटाळा झालाय. आता कसला घोटाळा झालाय? अहो या कार्यात श्रीमंतांनी राम जानकीचा वांग निश्चय करायचं ठरवलंय. सांगताय काय? मग आणि राम जानकी तरमला तर तो आपल्याला विचारणार सुद्धा नाही. आणि मला वाटतं राम जानकीच्या प्रेमात हळूहळू गुरफटायला लागलाय. ते काही नाही, या पिता पुत्रात राम जानकी वितुष्ट आणलंच पाहिजे. अहो आग लावलीच पाहिजे. बरोबर. एकदा या दादासाहेबांचा खून करायचं काय? भलतच. अहो नखानं काम फक्त तिथे शस्त्र वापरणार नाही या दासोपंत. हे बघा काय? श्रीमंतांची ही इस्टेट स्वकष्टार्जित नाही, वडिलार्जित आहे. काय? बरोबर. किंवा रामला त्याच्यात वाटणी मागायला सांगायचं. हो, पण त्यानं काय होईल? काय होईल? तर त्या म्हाताऱ्याचं काळीच पोखरलं जाईल. अच्छा. अरे एकदा का रामला वाटणी मिळाली. नाही नाही थांबा थांबा थांबा. काय झालं? पण हे सगळं रामला पटेल का? पटेल का म्हणजे पटलंच पाहिजे. नाही पटलं तर ते तुम्ही त्याला पटवून दिलं पाहिजे. तुम्ही त्याला सांगा काय? म्हणा हे जर तू केलं नाहीस तर तू दादासाहेबांचा मुलगा नाहीस हे आम्ही दादासाहेबांना सांगून टाकू. बरोबर. जा तुम्ही जा. आणि हो काय झालं? तुम्ही इकडे राम जानकीत सुरुंग लावा. हो मी इथं सुरुंग लावतो. अरे त्यांना वाड्यात पाऊल टाकायचा अवकाश भडका उडालाच पाहिजे. बरोबर. कोण गेलं ते? ते रंगराव. रंगराव? नाही आपलं ते स्वर्गपूरकर. भैया साहेब स्वर्गपूरकर. दासोपंत काय झालं? दादासाहेबांनी तुम्हाला रामदादाला शोधायला माणसं पाठवायला सांगितलंय. हो पण ते आता शोधायच्या पलीकडे गेले असतील. म्हणजे? अरे लक्ष्मणा तुझा रामदादा आता दारू प्यायला लागला, जुगार खेळायला लागला. तुझ्या जानकी वहिनीला सांग त्याचं दुसऱ्याच मुली बरोबर लग्न ठरलंय. काय? पण दारू म्हणजे काय? कर्म माझं. हा. अरे ते एक वाईट पेय आहे. आणि जुगार म्हणजे? त्यात पैसे जातात. अजून आले नाहीत का हे? नाही. आणि ना ते लवकर येणार सुद्धा नाहीत वहिनी. का? कारण ना रामदादा दारू प्यायला लागलाय म्हणजे यांचं कर्म. आणि जुगार सुद्धा खेळायला लागलाय. आणि ना त्याचं दुसऱ्याच एका मुलीशी लग्न ठरलंय. कसं शक्य आहे ते? अहो पण दासोपंत तुम्हीच नाही का मला आता इथे म्हणाला दारू प्यायला लागलं चला म्हणून. चला चला तुम्ही चला 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 चला. अहो म्हणाल म्हणजे काय? आता ते स्वर्गपूरकर आले होते ना, त्याने मला येऊन सांगितलं. पण माझा त्याच्यावर विश्वास नाही. माझाही त्यावर विश्वास नाही. मग माझ्याशी ते अशी प्रतारणा कधीच करणार नाहीत. दासोपंत काय झालं? अजून कसे आले नाहीत हे? हो येतील ना. जातात कुठं? जास्त चढलेली दिसते. रंगराव भेटलेला दिसतोय तुला. हो आणि म्हणूनच माझ्या रागाचा पारा चढलाय. त्यानं काही गैर सांगितलं काय? होय आणि ते करायची माझी तयारी नाही. हे बघ राम, हा उद्धटपणा होतोय. होत असेल. नाक फणाकडून वाकला म्हणजे नम्र होत नाही, दुसऱ्याला दंश करतो. धनुष्य वाकलं म्हणजे नम्र होत नाही, बाण सोडून दुसऱ्याचा प्राण घेतं. मी अजून तुमचा जीव घेतलेला नाही, तुम्ही तुमचं भाग्य समजा. संपत्तीची मस्ती आहे. मुळीच नाही. उलट इथल्या पवित्र संस्कारानं माझे संस्कार बदलत चालले. जानकीच्या मोहामुळे का काय? तोंड सांभाळून बोलत असं म्हणतात. तिच्या मोहामुळे नाही तर त्या पतिव्रतेच्या पुण्याईनं, दादासाहेबांच्या वात्सल्यानं माझ्या पापी संस्कारांना पुण्याईची झिलई चढत चालली. अरे तू तिचा पती नाहीस, मग ती पतिव्रता कशी? ते तुम्हाला कळायला 7 जन्म घ्यायला लागतील. 7 जन्म? दासोपंत हो, जगात देव नाही अशी आजवर माझी धारणा होती. आणि जर देव असेल तर तो इथल्याच लोकांसारखा असला पाहिजे.
अरे पण इथल्या माणसांना दुखवण्यातच आपलं सुख साठवलेलं आहे. म्हणूनच गेले 15 दिवस तुला लिहायला चांगले कपडे, खायला सुग्रास अन्न मिळतंय. तुम्ही मला पैशांच्या गोष्टी मुळीच शिकवू नका दासोपंत. जुगाराच्या अड्ड्यावर पारिजातकाचा सडा गोळा करतात ना, तशा नोटा गोळा केल्यात मी. हो, आणि रंगपंचमीला रंग उधळतात तशा नोटा उधळल्यास. म्हणून तू दरिद्री भिके कंगाल झालास आणि म्हणूनच आमच्या कटात सामील व्हायला तयार झालास. त्याचाच पश्चाताप होतोय मला. आता मला घर सोडून जावं असं वाटतंय. नाही, तुम्ही आलात, बरं झालं वहिनी साहेब तुम्ही आलात. आता तुम्हाला सगळं ठाऊक आहे तर तुम्ही आणि ते हे दाजी पत्रिका टाकून कसे अजून आले नाही? कुणाही गोंधळ केला नाही म्हणजे मिळवली. मी तुम्हाला पुन्हा त्या जगात पाऊल टाकू देणार नाही. बसा. कुठे जाणार होता तुम्ही? हे घर सोडून. मी तुम्हाला जाऊ देणार नाही. का? पुरुषांची वाकडी पावलं सरळ मार्गावर आणणं हे तर आम्हा बायकांचं कर्तव्यच असतं. तुम्हाला कोणी सांगितलं माझी पावलं वाकडी पडायला लागलीत म्हणून? बायकांना ते सांगावं लागत नाही, त्यांना आपोआप कळतं. तुमचं माझ्याशी तुटकपणे वागण्याचं कारण आता मला कळलं. पण आता मी तुम्हाला सुधारणार आहे. जी पावलं गेली 14 वर्ष मी डोळ्यातल्या गंगेनं धुतली, ती अशी गटार गंगेत वाहू देणार नाही. नका असं बोलू तुम्ही. तुमच्या या असल्या शब्दबंधनात मी दिवसेंदिवस जखडत चाललोय. जो जो ही बंधनं मी तोडण्याचा प्रयत्न करतोय तो मी त्यात जास्तच गुरफटत चाललोय. मला हे नकोय. पण इथं कोण तुम्हाला दुबळं बनवतोय? तुमच्या भावनांचं बळ. तुमच्या भावबळानंच मी दुबळा बनत चाललोय. तुमच्या डोळ्यांकडे पाहिलं की मला देवघरातल्या नंदादीपाची आठवण होते. ती आठवण सुखावते आणि दुखावते. जिवारीची जखम भळभळवीत अशा यातना होतात मनाला. वास्तविक वास्तविक आजवर मी बेदरकारपणे जगलो. कलंदर वृत्तीनं मस्तीत जगलो. पोटात अन्न गेलं नाही म्हणून डोळ्यात पाणी आलं नाही कधी माझ्या. इतका पाषाण हृदय होतो मी. पण आज इथं त्या पाषाण हृदयाला तुमच्या डोळ्यातल्या तेजानं पाजर फुटत चाललंय. आणि मला हे व्हायला नकोय. तुम्ही असं कोड्यात का बोलता? कारण मी खोड्यात अडकलोय म्हणून. इथनं बाहेर पडायला बघतोय पण मार्गच सापडत नाही. तुमच्या व्यसनाला इथेच उत्तेजन मिळालं तर थांबाल तुम्ही? आता तुम्ही खोड्यात बोलताय. कारण मीही खोड्यातच अडकले म्हणून. समजा या घरातच मी माझ्या हाताने तुम्हाला दारू दिली तर? पण तुम्हाला कोणी सांगितलं मी दारू पितो म्हणून? माझ्या डोळ्याला डोळा भिडवून सांगा तुम्ही दारू पित नाही म्हणून. मी पित होतो पण इथं आल्यापासून मी दारू प्यायलेलं नाही. मी जुगार सुद्धा खेळलेलं नाही. तुमचं दुसऱ्या मुलीशी लग्न ठरलं होतं हे खोटंच? खोटं, साफ खोटं आहे जानकी. आज पहिल्यांदाच तुम्ही मला जानकी असं म्हणाला. अजून उतरलेली दिसत नाहीये. होय होय, नाही उतरली. पण आताच तुम्ही म्हणालात ना की ते सगळं खोटं आहे म्हणून. दारूच्या नशेत बोललो होतो मी. तुम्ही रडू नका. आजवर माझ्यासाठी कोणीही स्त्री रडलेली नाही. नाही म्हणाला आजपर्यंत फक्त एकाच स्त्रीचे डोळे पाणावले होते माझ्यासाठी. कोणत्या स्त्रीचे? माझ्या आईचे. तो नीच माणूस तिला गुरासारखा पडवत होता. मी मध्ये पडलो. तो माझ्या अंगावर धावला. माझी आई पुन्हा मध्ये पडली. आई? अरे कोण आई कोण बाप? कोणी नाही. दारूच्या नशेत बोललो मी ते. मी जुगारात पैसे हरलो म्हणून बोललो ते. माझ्या दुसऱ्या मुलीशी लग्न ठरलंय म्हणून बोललो मी. अरे देवा, काय ऐकते मी हे? दासोपंत झालं तुमचं समाधान? इथल्या मोहात तर मी अडकलो नाहीच, पण एका अजाण निष्पाप मुलीला दुखावलं आज मी इथं आलो म्हणून तसं बोललास तू, नाहीतर वाहवत चालला होता. दासोपंत मला इथनं जाऊ तरी द्या, नाहीतर मला स्वस्थ पडू द्या. छे छे, आता कुठली स्वस्थता बाबा. अरे एक जीव दुखावला तसा आता दुसरा जीव दुखवायचा. म्हणजे दादासाहेबांचा? हे बघ राम, आयुष्यात संधी एकदाच दार ठोठावते. तुझ्या तडफडणाऱ्या जीवावर एकच रामबाण उपाय, आणि तो म्हणजे रंगरावानं सांगितल्याप्रमाणे.
दादासाहेबांकडे वाटणीची मागणी? हो. छे छे, हे मी कधीही करणार नाही. दादासाहेबांसारख्या देव माणसाला मी कालत्रही दुखावणार नाही. हे बघ राम, दुखावलं पाहिजे. दादासाहेब, ऐक. काय झालं राम? अहो ते मगापासून आई आई करत होते हो. तुला तुझ्या आईची आठवण झाली का राम? होय. नाही, पण तुला तुझ्या आईची आठवण कशी होणार? कारण तिने तुला जन्म दिला आणि ती देवाघरी गेली. मग आम्हीच तुला वाढवलं. खस्ता खाल्ले आईसारख्या बाप असून सुद्धा. बाप? तोंड का फिरवलंस राम? तुला बरं वाटत नाहीये का? दासोपंत, आमच्या रामला कोणाची तरी दृष्ट लागली, कोणीतरी चेटूक केलंय त्याच्यावर. काय झालं? काय झालंय? अरे काय हवंय ते सांगा त्यांना. अशानं त्यांच्या जीवाला यातना नाही का हो? तुम्ही मध्ये बोलू नका. राम, दूर व्हा तुम्ही. राम बेटा, बेटा नाही आम्ही तुमचा. नको रे असं काळजाला खरं पाडणार बोलूस. काय हवंय तुला? अहो काय हवंय ते स्पष्ट सांगा. ते नाही म्हणणार नाही. अहो दशरथानं प्रभू रामचंद्रांचा चंद्राचा हट्ट पुरवला. तसा मी तुझा प्रत्येक हट्ट पुरवीन. हो ना. तुला हवं असेल ते देईन. अरे मी तुझा जन्मदाता बाप आहे. बाप? दासोपंत, सांगा दादासाहेबांना मला वाटणी हवी आहे म्हणून. काय हवंय तुला? ऐकू आलं नाही का तुम्हाला? मला वाटणी हवी आहे. इथल्या स्थावर जंगम मालमत्तेचा अर्धा हिस्सा. दासोपंत, दासोपंत ऐकलं? रामला वाटणी हवी, इस्टेटीतला हिस्सा हवाय. कुणी भरवलं तुझ्या मनात? तुम्ही. शिव 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 शिव. अहो कोणाचा राग कोणावर काढताय तुम्ही? कारण खूप बंधन आहेत मला इथे. कसली बंधन आहेत? दादासाहेब, मी गुदमरतोय इथे तुमच्या मायाच्या सावटाखाली. माझा जीव गुदमरतोय इथे, इथे जानकीच्या जिव्हाळ्याखाली. मला मनमोकळ स्वातंत्र्य हवे, मला वाटणी हवी. अरे राम, हे सगळं तुझंच आहे आणि तुला वाटणी द्यायची म्हणजे काळजाचा लचका तोडण्यासारखं आहे. आणि अनेक पिढ्या तिथे जे घडले नाही ते या पिढीत घडलेलं कसं आवडेल आम्हाला? पूर्वीच्या पिढीत असा 14 वर्षांनी कोणी मुलगा परत आला नसेल. आणि दादासाहेब, ही तुमची इस्टेट स्वकष्टार्जित नाही, वर्षानुवर्ष साठत आलेली आहे. हे तू बोलतोयस? आमच्या रक्तमासाचा गोळा बोलतोय? अरे आमचं प्रेम काय तू पैशाच्या मापट्यानं मापायला निघालायस? आई बाप ही नाती पैशाच्या तराजूला तोडायला निघालायस तू? आईनं पाजलेल्या दुधाचा हिशोब सुद्धा तुम्ही पैशातच कराल रे. तुम्ही शांत व्हा श्रीमंत, तुम्ही शांत व्हा. दासोपंत, आता कायमची शांतता मिळावी एवढीच त्या प्रभूचरणी प्रार्थना आहे. म्हणजे आमच्या या पोराला इस्टेटीतला हिस्सा काय, सगळी इस्टेट मिळेल. आणि दासोपंत, अहो देवघरासारख्या या घराची वाटणी झालेली आम्हाला उघड्या डोळ्याने कशी पाहावेल? राम, राम, अरे या हाताचा पाळणा करून आम्ही तुला जोजवलाय, या हातानं भरवलंय, या हातानं थोपटलाय. आई वेगळं लेकरू म्हणून मांड्यांचा घड्या घालून रात्र रात्र जागवली आम्ही, तुझी झोपमोड होऊ नये म्हणून, तुला उचकी लागू नये म्हणून तुझी आठवण सुद्धा आम्ही हळूवारपणानं काढली रे. आणि तू हे बोलतोस? नाही दासोपंत, हे रक्त आमचं नाही. कारण सगळ्या रक्ताचा रंग जरी एक असला ना तरी गुण एक नसतो. दादासाहेब मला. राम, अरे राम, बापाशी कसं वागावं? बाप? दादासाहेब, तुम्ही मला सरळ मार्गाने वाटणी देणार आहात की नाही? नाहीतर मला अन्य मार्गाने ती मिळवावी लागेल. अन्य मार्गाने म्हणजे? तू आमचा जीव तर घेणार नाहीस? तो मार्ग भेकडाच आहे. खून करणारी माणसं कमकुवत मानाची असतात. मी आजपर्यंत प्रत्येक गोष्ट लढून मिळवली आहे. तुम्हाला शेवटचं विचारतो दादासाहेब, मला तुम्ही वाटणी देणार आहात की नाही? अरे पण राम, दूर व्हा तुम्ही. आजपासून मी तुम्हाला मेलो आणि तुम्ही मला मेलात. राम, राम, अहो दासोपंत, दासोपंत, तुम्ही तरी हळवा त्याला, नाही तर तो जीवाचं काहीतरी बरं वाईट करून देईल. मोटार घेऊन गेला तो. आजकाल तो मोटार सुद्धा बेदरकारपणे चालवतो. काय झालं? पोरी, अमृतावर विषानं साय धरली आहे. जा पोरी,
तू तरी त्याला परत घेऊन ये. नाही, पण या बोटाची कळ त्या बोटाला नाही कळणार. आम्हालाच त्याला आणावं लागणार. मागं फिरा मामाजी, माझ्या गळ्याची शपथ आहे, मागं फिरा. अहो, खडा टाकून ते समुद्राची खोली आजमाव पाहत होते. तुमचं मन, तुमचं प्रेम त्यांना कळलंच नाही. पोरी, गेली 14 वर्ष पिढ्यांची परंपरा, कुळाचा कुलाचार परघरची असून सुद्धा तू सांभाळलास. आमच्या पुढच्या पोरानं मात्र श्रीमंत घात झाला. काय झालं? हा, रामची मोटार खड्ड्यात पडली आणि राम रामचा आता कसं आहे? आता बरं आहे. बऱ्याच जखमा भरून निघाल्या. बाकी मोटर अपघातानं राम वाचला ही दैवाचीच खर म्हणायची नाही का? हो ना, नाहीतर आपल्या कटाचा निकालच लागला असता. बरं, मला आता तातडीने बोलण्याचं कारण काय? सांगतो. राम घर सोडून जायची भाषा बोलतोय, पण काही बिघडलं नाही. आज राम जानकीचा वागनिश्चय आहे. तेव्हा तिला सालंकृत करण्यासाठी सेफ डिपॉझिट वॉर्ड म्हणून दादासाहेबांनी रामच्या आईचे दागिने आणले. त्याच्यावर गल्ला मारून संध्याकाळीच आपण मुंबईला कूच करायचो. हो, पण दादासाहेबांनी इतक्या तातडीनं वागनिश्चय ठरवायचं कारण काय? अहो, त्याचं काय आहे, या घराण्याचे कुलाधिपती स्वामी महाराज पुढे मग 2 वर्ष तीर्थयात्रेला जाणार आहे. या घराण्याचं प्रत्येक कार्य त्यांच्या आशीर्वादाशिवाय होत नाही. आजचा मुहूर्त त्यांनीच काढलाय. त्यांचा मुक्काम राम मंदिरात आहे आणि आजचा वाघनिषेध तिथेच राम मंदिरात आहे. संध्याकाळी 6 वाजता. तेव्हा आपण इथून 5 वाजता स्टेशनवर. अच्छा, म्हणजे 5:15 दागिन्यांच्या पेटीवर डल्ला मारून. ऐकलं का? वाघनिश्चयाची वेळ होत आली. बापरे, महिषासूरमर्दिनी कळाडल्या. ते कधीचा अवतार घेतील कळणार नाही. तुम्ही निघा. मी इकडचं सगळं आटवून स्टेशनवर येतो. हो हो, निघा. अहो, ऐकलं का? अहो दासोपंत, बोला. आमचे हे कुठं गेले? आता तुमचे हे कुठं असणार? हा, बरोबरच आहे. त्यांचं लग्न बागेशीत झालंय ना. अहो ऐकलं का? अहो, काय करतायत बागेत कोण जाणे. घरात कुठलेही कार्य असू दे, हे आपले बागेत. अहो या लवकर. कशाला बोंबलते माझ्यानं? कंदापुरा भाजी विठाबाई माझी. अहो, बागेत काय करत होता? गुलाबाची फुलं आहेत ना. नेहमीच ती टोपी घाला आधी. टोपी घालतो, पण काय भानगड काय आहे सांगाल का नाही? अहो, भानगड नाही, वाघनिश्चय. कुणाचा? माझा. अहो, कसं शक्य आहे? तुमचा वाघनिश्चय माझ्याशी मागे झाला, नंतर आपलं लग्न झालं, मग आपल्याला मुलं झाली. पुन्हा बोलू नका. मेलं दत्तकाचं हुकलं, मुंजीचं चुकलं, पण तुमचं बागेचं वेळ नाही सुटलं. पोरांसाठी तुम्ही काही करतच नाही. काय बोलता काय तुम्ही? मुलांसाठी मी काय सुद्धा केलेलं नाही. नाही तर काय? दादासाहेबांना बघा, पोरावर किती माया करतात. नाहीतर तुम्ही सत्यनारायण चुकला म्हणून काही स्वस्त बसले नाही. राम जानकीचा वाघनिश्चय सुद्धा ठरवून टाकला. बरोबर आहे, बरोबरच आहे. अहो, राम हा दादासाहेबांचा एकुलता एक मुलगा आहे आणि आपल्याला मधुकर, मोहन, मिलिंद, पुरे. आता पोरांचा पाढा ऐकवू नका मला. तुमच्या कुंडलीत कुठले ग्रह पालते पडले कुणाच ठाऊ. खरं सांगू, माझ्या कुंडलीतले सगळे ग्रह पूर्वी असे उलथेच होते, पण नंतर तुमच्या कुंडलीतले ग्रह माझ्या कुंडलीत असे मिसळले आणि मग दोन्ही ग्रह सगळे मिळून असे एकदम असे भटजी या ग्रह चर्चा चालली आहे वाटतं. ग्रह चर्चा चालली आहे वाटतं. ग्रह चर्चा नाही हो, मग गृह चर्चा. गृह चर्चा. बरोबर आहे. गृह चर्चा हवी. कारण चर्चेशिवाय गृह म्हणजे
फुलाशिवाय झाड, आणि झाडांशिवाय बाग, हो, आणि बागेशिवाय घर, हो, आणि घर नाही म्हणजे काहीच काहीच नाही. हो. बघा भटजींना सुद्धा अक्कल आहे, नाहीतर तुम्ही भटजी जरा यांची कुंडली बघाव. यांची हो हो बघतो ना. तुमची रास? माझी रास रास माझी शिव सिंह. तोंडावरून तर काय असे वाटत नाही. तुम्ही तरी कमालच करता भटजी. हा? अहो रास सिंह असली म्हणजे तोंड काय सिंहासारखं दिसायला हवं. आता माझी रास वृषभ. हो, असं आहे आता का? हिची रास वृषभ आहे की नाही, हा. मग हिचं तोंड आहे बैलासारखं. ही फोडते का पुरे. डावऱ्या? अम्मा! पुरे. शिंग आहेत काही. बर. सिंह रास. म्हणजे तुमच्या राशीला शनी अगदी मांडी घालून बसलेला आहे. अगो बाई. मांडी घालून हो. अहो, मांडीला मांडी लावून बसलाय. पण काय हो भटजी, तो शनी मार्गी केव्हा होईल? केव्हा मार्गी होईल हा मी सांगतो, तुम्ही गेल्यावर. काय? नाही म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, तुम्ही घरी गेल्यावर हा. शनी महात्म्य वगैरे वाचा, हा. म्हणजे सगळे काही व्यवस्थित होईल. हा. बरे बघूया मग नंतर. हो. बरे मावशी, काय? श्रीमंत कुठे आहे? हा त्यांच्या खोलीत आहे. हो का? काही काम होतं का? हो ना, त्याने मला राम जानकीच्या लग्नाची तिथी काढून आणायला सांगितले होते. हो का? हो. मग ठरली का तिथे? ठरली म्हणजे काय, आम्ही ठरवली. काय रामच्या लग्नाची तिथी ठरली? ठरली. ज्येष्ठ शुद्ध पंचमी, गोरज मुहूर्त, अगदी लाभी तिथी आहे. हो वा वा गुरुजी, जानकी मोठी भाग्याची, म्हणून तिच्या लग्नाची लाभी तिथी त्या लवकर सापडली. आता तुम्ही अजिबात वेळ लावू नका, लवकरात लवकर लग्नाच्या याद्या तयार करा. ते तुम्ही मस्त सांगताय, सगळे काही यथासांग पार पाडतो. बरे मी येतो. या. येतो म्हणजे जातो, सगळे यथासांग पार पाडतो. मावशी, मी तुम्हाला आज अत्यंत आनंदाची बातमी सांगणार आहे. मी माझी सगळी स्थावर जंगम मालमत्ता रामच्या नावानं केलेली आहे. श्रीमंत हो, सगळी इस्टेट रामच्या नावे. हो मग ती काय तुमच्या नावे करून द्यायला हवी होती? बघ ना, दादासाहेब अगदी बापाला शोभेलचं केलं हो. आता तेवढं राम जानकीच्या लग्नात आमच्या मुलांच्या मुंजीचं. पुरे आपल्या सारखं जरा काय झालं की मुलांच्या मुंजी मुलांच्या मुंजी मुलांच्या मुंजी. आता राम जानकीच्या लग्नाच्या वराती मागून तुम्ही पोरांच्या मुंजीचं घोडं कशाला दामटताय? कुठे काय काय हरकत आहे दाजी? प्रभू कृपेमुळे सगळ्यांचं भलं झालेलं आहे, त्यात तुमचं येऊन जाऊ दे. तुम्ही असं करा, वांगनिश्चयाच्या तयारीला लागा. तोपर्यंत आम्ही जाऊन जानकीच्या शालूची तयारी करतो. पण आता शालू कुठल्या रंगाचा घ्यायचा? हा तुम्ही सांगा ना. मी सांगते ना, बनारसी घ्या, अंजिरी रंगाचा. चांगले मोठे जरीचे काठ, जरीचा पदर, आणि पोटात की नाही चांगले मोठे मोठे आरीचे बुट्टे असावे. पोटात की नाही मोठे मोठे आरीचे बुट्टे असावे. अहो शालू तुमच्यासाठी नाही घ्यायचा आहे, वांग निश्चय जानकीचा आहे. तुम्हाला काय गोंडपाट सुद्धा चालेल. पुरे अच्छा चाललं आपलं आपलं शालू शालू. पुरे म्हणते ना, जानकीला शालू घ्यायचा आहे. हो मग आपला साधाच चालेल. मला वाटलं मुंजीत नेसायला मलाच. हो तुम्हाला शालू घेत आहे. तुमच्या शालूपेक्षा पोरांच्या मुंजीच्या लंगोट्या महत्वाच्या आहेत. चला हात सोडा आधी. हो ठीक आहे, आत्ता हात सोडतोय, पण लक्षात ठेवा मी असा तसा नाही. हा हात धरलेला 7 जन्म सोडणार नाही. चला आधी वांग निश्चयाच्या तयारीला लागू. दादासाहेबांनी एवढं विश्वासाने सांगितलं. चला म्हणते ना, चला चला. सुखी जोडप आहे. हो ना. आणि परमेश्वरानं त्यांच्या पदरी 8 मुलं टाकून कायमचं सुखी करून टाकलेलं आहे त्यांना. दासोपंत, बोला. हे रामचं बक्षीस पत्र असं का? तिजोरीत नीट ठेवा. हो ठेवतो ना, ठेवतो. अरे वा वा, हे का बक्षीस पत्र? बघा बरं. मी आज राजी खुशीनं वाक्कल हुशारीनं नशा पाणी न करता माझ्या स्थावर जंगम इस्टेटीचं बक्षीस पत्र रामच्या नावे. दादासाहेबांनी तुम्हाला ते तिजोरीत ठेवायला सांगितलं, वाचायला नाही. या किल्ल्याने घेतो ना. हो, आणि ही दागिन्यांची पेटी. हो का? नीट तिजोरीत ठेवा. हो ठेवतो ना. हे थांबा, जानकीला आज ते वांगनिश्चयाच्या वेळी घालायचे. असं पोरी, हे दागिने आमच्या घराण्यात वंश परंपरेनं चालत आलेले आहेत. पण मामांजी, आयुष्यात देवानं मला एवढा मोठा दागिना दिलाय, त्यासमोर मला या दागिन्यांची काय किंमत?
पोरी, या दागिन्यांचं मोल लाखात असेल, पण जी परंपरा घेऊन ते आमच्या घरात आले त्याचं मोल अमोल आहे. पोरी, या घराण्याची प्रत्येक सून कुळाचा कुलाचार, संस्कार, वंश यांचा वसा पुढे चालवत असते. शेवटी दागिने घातलेत रामच्या आईनं, आता ते तुला घालायचे. 30 वर्षानंतर या दागिन्यांना एका सुवासिनीला सजवण्याचं भाग्य लाभणार आहे. मामांजी, दासोपंत, हा बोला. जोखमीचे दागिने आहेत, हो. नीट जपून हो, ठेव. ठेवतो ना. कोणाच्या तरी हाताला लागतील नाही तर ते. अहो, एकदम माझ्या हाती लागल्यावर दुसऱ्याच्या हाती लागणे शक्य तरी आहे का? दासोपंत, हा? ते दागिने इकडे द्या. अहो, जोखमीचे आहेत ते, बर, मीच नेऊन ठेवतो. ठीक आहे. आणि त्या किल्ल्या हो, आणि ते बक्षीसपत्रही द्या. हे का? बरं, ठीक. आणि तुम्ही असं करा, हा, तुम्ही मठात जा. बर. स्वामी महाराजांची बडदास्त तुम्ही स्वतःच ठेवा. हो. मामांजी, मी ठेवून येते. हं? हो, ये. दादासाहेब, वहिनी साहेबांना दागिने जरा जपून वापरायला सांगा. का हो? नाही, माहेरी 18 विश्व दारिद्र्य, जोखमीचे दागिने पाहायची सवय नाही आहे त्यांना. दासोपंत, हिरा खाणीत जन्मला म्हणून कोशाचा रंग घेत नाही. जानकीचं आयुष्य 18 विश्व दारिद्र्यात गेलं असलं तरी तिचं मन दरिद्री नाहीये, कुबेराचं मन आहे तिचं. हो, हो. मामांजी, मी जरा यांना सांगून येते. हं? यांना आलं आलं लक्षात आलं. ठीक आहे, जा. पाहिलं दासोपंत, अलीकडे हिला आमच्याकडे लक्ष द्यायला सुद्धा फुरसत नाही. साहजिकच आहे म्हणा. मुलांना जन्म देणं एवढंच माता पित्यांच्या हाती असतं. एकदा का त्यांची लग्न झाली की माता पित्यांची त्यांची ताटातूट होते. चला का? राम उठला. हो आपण शालू आणायला चाललो, सांगितलंच ना त्याला? हो, सांगितलं. काय म्हणाला तो? खुश झाला असेल? काहीच म्हणाले नाहीत ते. अगं म्हणजे खुश झाला असणार तो. चल, आता तुला हवा तेवढ्याचा हवा तसा शालू घेऊया. दासोपंत, आम्ही जाऊन येतो. जरा घराकडे लक्ष द्या. हो, देतो ना. चल. वहिनी साहेब, किल्ल्या जपून ठेवल्यात ना? नाही, घरात जोखमीचे दागिने आहेत म्हणून म्हणतो. चल. काय करताय तुम्ही? काही दागिन्यांच्या याद्या करत नाही. ते बक्षीस पत्र तुम्हाला दाखवणार होतो. मी पाहिलंय ते. कसं शक्य आहे? माझ्या समोर वहिनी साहेबांनी तिजोरीच्या खोलीत ठेवलंय. तिनेच दाखवलं मला ते. अच्छा, म्हणजे दादासाहेबांना चोरून. दासोपंत, मालक आहे मी इथला. खरा नाही. खोटा मालक कसा असतो? बाबा, दासोपंत, त्या किल्ल्या द्या इकडे. द्या म्हणतोय ना. तुम्ही दाराबाहेर जाऊन उभे राहा. दादासाहेबांनी लक्ष ठेवायला सांगितलंय घरावर मला. दादासाहेबांचा मुलगा तुम्हाला सांगतोय बाहेर जाऊन उभे राहा. लक्ष्मण, त्यांच्यावर लक्ष ठेव. त्यांना आत येऊ देऊ नकोस. वा दाराबाहेर. दासोपंत, बाहेर. लक्ष्मण, त्यांना आत येऊ देऊ नकोस. नाही, तोपर्यंत तू दागिन्यांच्या याद्या करतोयस. तुला काय करायचंय? दादा, अरे ही दागिन्यांची पेटी आहे. मला माहिती आहे. माझ्या वहिनीचे दागिने आहेत ते. मला माहिती आहे. लक्ष्मण, ही डायरी आणि त्यातलं हे पत्र अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. हे जानकीला दे आणि तिला म्हणावं मी तिचा मोठा अपराध केलाय, मला क्षमा कर. काय आहे या पुस्तकात? माझी जीवन गाथा. मी निघालो इथून. दागिन्यांची पेटी घेऊन? लक्ष्मण, लक्ष्मण, मी खरंच निघालो इथून.
वागनिश्चयाला चाललास? नाही, आता माझा निश्चय बदललाय. हे जग माझं नाहीये, दुसरंच आहे. नाही रामदादा, तू इथून जाऊ नकोस ना रे. तू इथे आल्यापासून दादासाहेब किती किती आनंदात आहेत. आणि वहिनी सुद्धा खूप खूप प्रेम करते तुझ्यावर. आणि मला सुद्धा तुझ्यासारखा छान छान भाऊ मिळालाय. अरे तू जर इथून निघून गेलास ना तर दादासाहेबांना काय वाटेल, वहिनीला काय वाटेल, मला काय वाटेल? लक्ष्मण, अरे मी इथे राहिलो तर मला काय वाटेल हे कोणीच समजू शकत नाही. मग मला घेऊन जा ना तुझ्या बरोबर. वहिनी सुद्धा येईल. हा, परवा ना ते भटजी पुराणात सांगत होते राम सीते बरोबर लक्ष्मण सुद्धा गेला होता 14 वर्ष वनवासाला. नाही लक्ष्मण, तुम्ही दोघे येऊ नका. अरे पण मी निघालो. काय लक्ष्मण, कसलं पुस्तक आहे? हे ना रामदादाच आहे. असं? हो, जानकी वहिनीला द्यायचंय. अरे मग मी देतो ना. घ्या ना. हा, मग मी देतो, त्यात काय एवढंस. हा, पण दासोपंत तुम्ही नाही वाचायचं ते. जानकी वहिनीला द्यायचंय. हो हो हो. अहो पण दासोपंत तुम्ही नका वाचू. अहो रामदादाने सांगितलंय तुम्ही. रामदादा, ए रामदादा. कुठे निघालास? तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधलेलो नाही. सुटकेस मध्ये काय? लाख मोलाचा ऐवज आहे. अच्छा, म्हणजे दागिने घेऊन पळून चाललाय? तुम्हाला कोण सांगितलं? या डायरीनं, या पत्रानं. तू पुराणशी आमच्या हातात सापडलाय, तू कुठेही जाऊ शकत नाहीस. दासोपंत, डायरी माझ्याकडे द्या. माझं जीवन सर्वस्व आहे त्यात. हो ना, पण हे आम्ही दादासाहेबांना दाखवलं तर आमचं जीवन सर्वस्व ठरणार आहे. तुम्ही इतक्या उलट्या काळजाचे असायला समोर कधीही वाटलं नव्हतं. तुम्ही असं सूड घेऊ नका माझ्यावर. मी सूड घेत नाही, तुला सुडाचं समाधान मिळवून देतोय. दासोपंत, ती डायरी द्या, मी तुमच्या पाया पडतो. अरे माझे पाय धरण्यापेक्षा माझा हात धर. सगळी संपत्ती तुझ्या समोर लोळून घेईल. दादासाहेब आले, मला गेलंच पाहिजे. हे काय, कुठे निघाला? एका महत्वाच्या कामाला. सुटकेस घेऊन आणि मागल्या दारानं. अहो पण डॉक्टरांनी अजून तुम्हाला हिंडायला फिरायला परवानगी दिलेली नाहीये. हो ना. दासोपंत, हो. ती सुटकेस घ्या बरं त्यांच्या. हो, घेतो ना. वहिनी साहेब, वर नेऊन ठेवतो. दासोपंत, इथेच ठेवा ती सुटकेस. दासोपंत, ठेवा इथेच. दासोपंत, हो. जरा बाहेर या. हा, आलो 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 आलो. हा शालू पाहिलात का? मला पाहायचा नाही तो. तुम्ही तोंड फिरवलं तरी मी पाठ फिरवणार नाही तुमच्याकडे. पहा ना एकदा, तुमची एकदा नजर जरी यावर फिरली ना तरी मला खूप बरं वाटेल. नाही जानकी, उलट या वस्त्रावर मी नजर टाकली तर माझी दृष्ट लागेल त्याला. हो, दृष्ट पाप्याची लागते, परमेश्वराची नाही. परमेश्वर आणि मी? नाही जानकी, तू एका दानवाला देव बनवतेस, पण त्या देवळाच्या पायरीचा दगड होण्याची माझी पात्रता नाही. अहो पण कळस सोन्याचा असला तरी आपण पूजा करतो ती दगडाच्याच देवाची. दगडाला देव पण येतं ते भक्ताच्या भक्तीनंच. माझ्या हृदयाच्या देवाऱ्यात मी तुमचीच प्राण प्रतिष्ठा केली. आज आपला वांगनिश्चय. वांगनिश्चय नाही, श्राद्ध आहे ते माझं. नका हो, अशा शुभ प्रसंगी तरी असा अशुभ बोलू नका. पहा ना एकदा शालू. मला नाही पाहायचा तो. तुम्ही पाहिल्याशिवाय मी नेसणार नाही. मी सांगितलं नाही एकदा, मला नाही पाहायचा. राम, दादासाहेब आले, जरा वर चला. मी येणार नाही. नाही कसं हवं, या डायरीतले हिशेब दाखवायचे तुम्हाला. चला चला. जानकी, ए जानकी. अरे काय हे महावस्त्र पायदळी पडले पुरी. अगं बाई, आनंदाच्या भरात माझ्याच हातून पडलं. पुरी, आनंदाच्या भरतीनं माणसानं भारावून जाऊ नये आणि दुःखाच्या ओटीनं खचूनही जाऊ नये. बरं, हा शालू रामला दाखवलास? हो, दाखवूया ना. आवडला ना त्याला? काय म्हणाला तू? ते म्हणाले हे महावस्त्र म्हणजे स्त्रियांच्या जीवनाचं प्रतीक. या महावस्त्राचा पदर म्हणजे पतिव्रतेची ढाल.
पतिव्रतेच्या अंगावरचा पदर आढळ असला तर पाप्याची ढळलेली नजरही पवित्र होते. म्हणूनच सुवासिनी ओटी भरून घेतात ती याच पदरात. काय पोरी, तू रडतीस? काय झालं? नाही, काही नाही. मला ना माझ्या आई वडिलांची आठवण आली. साहजिकच आहे. आजच्या या आनंदाच्या क्षणी गंगाधर असायला हवा. गंगाधर आणि मी आम्ही शाळेमध्ये बालमित्र होतो. आम्ही तुमची लग्न कधी ठरवली ठाऊक? आम्ही शाळेत असताना. म्हणजे आमच्या जन्माच्या आधीच? आम्ही असं ठरवलं होतं की समजा एखाद्याला मुलगी झाली तर दुसऱ्यानं तिला सून करून घ्यायचं, आणि एखाद्याला मुलगा झाला तर दुसऱ्याने त्याला जावई करून घ्यायचं. मला राम झाला आणि 4 वर्षांनी गंगाधरला तू झालीस. मोठी पायगुणाची आहेस पोरी. तुझ्या जगावेगळ्या तपश्चर्येमुळेच आमचा राम आज परत आला. पण आता मी त्यांना डोळ्यासमोर नकोशी झाली. म्हणजे माझं नशीबच तसं आहे. आज माझा वांग निश्चित, पण त्यांना ते श्राद्ध वाटतंय. तो रागावलाय का? तू त्याला काही बोलली नाहीस ना? तो आमच्यावरच रागावलाय. नाही, ते कुणाला रागावलं काही कळतच नाही. आज काय कुणा झालं? मी सगळी संपत्ती त्याच्या नावे केली सांगितलंच ना त्याला? सांगितलं. मग तरी जायला निघाला होता? हो, पण दासोपंतांनी त्यांना अडवलं. दासोपंत आमचे खरे हितचिंतक. दासोपंतांसारखा माणूस शोधून सापडणार नाही. काय उपयोग श्रीमंत? राम सारखे हट्टी मालक मिळाल्यावर मग नोकरांचं मरणच की हो. काय सारा अघटितच घडलंय. वनी साहेब, आपण जरा आज जाता का? मला दादासाहेबांशी जा पुरी जा. डोळे पुस. रामची समजूत आम्ही घालतो. आणि हो, शालू नेसून तयार राहा. वागनिश्चयाची वेळ जवळ येत चालली. बोला दासोपंत. श्रीमंत, मी बोललो तर राग येईल तुम्हाला. दासोपंत, तुम्ही आमचे कारभारी हितचिंतक. आम्ही कधीतरी तुमच्यावर रागवलो का? कधीतरी तुम्हाला कमी लेखलाय का? नाही, पण आता मी जे बोलणार आहे त्यामुळं तुम्हाला निश्चित राग येईल. एखाद्या वेळेस मला नोकरीवर ना. दासोपंत, आम्ही माणसं जोडतो, तोडत नाही. तुम्ही निसंकोच बोला. श्रीमंत, तुम्ही आयुष्यात फार मोठी चूक केली. कोणती चूक? रामच्या नावे सगळी इस्टेट करून दिली, हीच ती चूक. दासोपंत, पण ती आम्ही करून दिली नसती तर राम त्या दिवशीच निघून गेला असता. आणि हे सगळं त्याच आहे. आज ना उद्या तोच मालक होणार आहे. हो, पण ते तुमच्या माघारी. अहो, त्याला फक्त तुमचा पैसा हवाय. तुम्ही त्याला आपला मुलगा म्हणता, पण तो तुम्हाला बाप म्हणायला तयार नाही. काय? हो, आणि वाईट वाटतं ते वहिनी साहेबांचं. काय झालं? अहो, त्यांना हे लग्न मान्य नाही, म्हणून तर तुम्ही यायच्या ते पळून चालले होते. अरे अरे अरे, हे जर जानकीच्या कानावर गेलं तर तिच्या मनावर किती मोठा आघात होईल. हो ना. गेली 14 वर्ष विधवेसारखी व्रतस्थ राहिली होती. राम आल्याच्या आनंदानं भारावून गेली. आणि आता हो हो, दुर्दैव तिच्या 5वीलाच पुजलेलं दिसतंय. नाही दासोपंत, असं होणार नाही. अहो, किती झालं तरी आमच्या रक्तामासाचा गोळा आहे तो. तुम्ही सांगताय त्यावर आमचा अजूनही विश्वास बसत नाही. असं? हो. मग हे पत्रच वाचा ना. कोणाचं पत्र आहे? रामनं जानकीला लिहिलेलं पत्र आहे. हे तुमच्याकडे कसं आलं? मिळवावं लागलं. या वाड्याचं मीठ खातोय ना आम्ही. जानकी, देवळाच्या पायरीचा दगड होण्याची सुद्धा माझी लायकी नाही. तू देवता आहेस म्हणूनच मी जातोय. सोबतची डायरी वाच. माझी जीवनगाथा आहे ती. या वाड्यातील एक मौल्यवान ठेवा बरोबर घेऊन जात आहे. कुणाचाही नसलेला राम. हे खरंय? माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा श्रीमंत. आणि राम घर सोडून चाललाय त्याला आणखी एक कारण आहे. कोणतं कारण? त्याचं दुसऱ्याच एका छबिलशी. राम, तुझ्याबद्दल असे शब्द कानी पडतील असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. तू आलाच नसतास तर बरं झालं असतं. गंगेत बुडून मेला असतास तरी बरं झालं असतं. राम, राम, तुमच्याकडे कसं आलं? दासोपंतांनी दिलं. यातला मजकूर खराय?
होय दादा, मी जानकीच्या योग्यतेचा नाही. मी तुम्हाला कसं सांगू, हे कसं समजावू? माझे शब्द कोणाचे तरी गुलाम झालेत. मी माझा राहिलो नाही आणि म्हणून मी जातोय. एखाद्या फटाकड्या पोरीच्या घरात पडायला खोटं आहे ते. मग तुला लग्न का नकोय? कसं सांगू तुम्हाला? हे मला तुम्हाला समजावता येत नाही दादासाहेब. अरे तू जानकी सारख्या सतीला लाथाडून निघालायस. होय दादासाहेब, कारण मी सैतान आहे. सैतान, खरंच सैतान आहेस तू. संपत्तीनं घडवलेला सैतान. पण तुझ्या मनातली इच्छा मी पुरी होऊ देणार नाही. माझ्या इस्टेटीतली एक कपर्दी काही तुला मिळू देणार नाही. जानकी, जानकी, काय झालं? ते बक्षीसपत्र कुठं आहे? मगाशीच मी यांच्याजवळ दिलं. राम, बऱ्या बोलाना ते बक्षीसपत्र माझ्याकडे दे, नाहीतर हेच ते बक्षीसपत्र. आण ते इकडे. भरून टाकायचंय मला. तुम्ही कशाला तसदी घेताय? दासोपंत, हात लावू नका. त्या फाडलेल्या बक्षीसपत्रालाही हात लावायची तुमची योग्यता नाही, कारण ते एका पवित्र हाताने लिहिलेलं आहे. दादासाहेब, येतो मी. रामाबा भीर. दादासाहेब, ती सुटकेस काढून घ्या. काय त्यात? लाख मोलाचा ऐवज. दासोपंत, घ्या ती सुटकेस. दासोपंत, तुमचे अपवित्र हात या पवित्र ऐवजाला लावू नका. दासोपंतांचे हात अपवित्र? आणि मग जानकी सारख्या निष्पाप आजाड मुलीला फसवणारे तुझे हात पवित्र? दासोपंत, उघडा ती सुटकेस. दासोपंत, सुटकेसचा हात लावू नका. का उघडायची नाही सुटकेस? आणि काय? माझा फोटो? राम? होय दादासाहेब, जन्मभर पूजण्यासाठी या देवाऱ्यातल्या देवाची मी चोरी करत होतो. आणि पण मग दागिन्याची पेटी कुठं आहे? ती हे दासोपंत पळवणार होते. मी माडीवर ठेवून आलोय ती. त्यांच्याकडे असलेल्या डुप्लिकेट चावीनं मी तिजोरीची खोली उघडली. वहिनी, हे तुझं दागिने. दासोपंत, अरे लुटीची वाट लागला तुम्ही. सीआयडी इन्स्पेक्टर रंगराव फ्रॉम बॉम्बे. काय? दासोपंत उर्फ भुजंगराव उर्फ गोविंदराव, यू आर अंडर अरेस्ट. आणि आता पळून जाण्याचा देखील प्रयत्न करू नकोस, कारण पोलीस पार्टीने या वाड्यामध्ये दरोडा घातलाय. दादासाहेब, 5-6 वर्षांपूर्वी मुंबईला एका बाईचा खून करून फरारी झालेला आहे इसम. याच्या मुंबईच्या खोलीच्या झडतीत आम्हाला याचा एक फोटो मिळाला. तेव्हापासूनच आमचं डिपार्टमेंट याच्या मागावर होतं. एके दिवशी अचानक मला हा आगडी दिसला. मी याचा पाठलाग केला आणि या गावी आलो. ज्योतिषाचा वेश घेतला. एके दिवशी माझ्या अपेक्षेप्रमाणे हा आपण आपलं भविष्य विचारायला माझ्याकडे आला. मी याला याच्या पूर्वायुष्याबद्दल सांगितलं. तेव्हा याचा चटकन विश्वासही बसला आणि त्यांनी मला या कटात सामील करून घेतलं. आणखी काही पुरावे मिळावेत म्हणून मी यात सामील झालो. येतो ना. येतो. हे बघ राम, मी तर खडी फोडायला जातोच आहे. जाताना या वाड्याला आग लावून जातो. दादासाहेब, हा तुमचा मुलगा नाही. राम, दासोपंत म्हणाले ते खरं आहे? होय दादासाहेब, मी तुमचा मुलगा नाही. तू आमचा मुलगा नाहीस? अरे मग कोण आहेस तू? काय हवंय तुला? किती लाखावे कोण? तू कोणता मोठा अपराध केलायस ठाऊक नाही तुला? का पुत्रवेड्या बापाच्या काळजात